आता आपण क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज नंबर 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 बघतोय. काय करायचं आपल्याला आता बघा. याच्यासाठी तुम्हाला बेसिक सगळे फॉर्म्युले माहित पाहिजेत. तर आता इथे कुठला फॉर्म्युला यूज होतोय बघू शकता तुम्ही. एक्स रेस टू एन काय होणार आहे मग एन एक्स एन मायनस 1 हा फॉर्म्युला इथे लागणार आहे. तर काय लिहिणार आहे मग आपण डेरिव्हेशन. आता सगळ्यांना माहिती आहे जो काही मेन क्वेश्चन असतो त्याला आपण काय कन्सिडर करतो वाय. करेक्ट. मग डेरिव्हेशन करणार आहे विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे वाय. आता 3 पुढे घेणार आहे. मग 3 पुढे घेतल्यावरती काय राहणार आहे इथे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 आणि 3 मायनस 1 म्हणजे काय 2. चेन रूल नुसार काय करणार आहे पहिल्यांदा पूर्ण याचं नंतर कुणाचं फक्त ब्रॅकेट मधल्याचं डेरिव्हेशन करतो आपण. मग काय लिहिणार आहे आता डेरिव्हेशन कुणाचं करणार आहे dy बाय dx इथे लिहिणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 पुढे आता प्लस याचंही तेच होणार आहे 4 येणार आहे पुढे एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 रेस टू 3 आणि डेरिव्हेशन कुणाचं बनणार आहे फक्त ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यूचं. ब्रॅकेट मध्ये काय आहे एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 याचं आपल्याला आता डेरिव्हेशन करायचं. तर पहिलं याचं काही चेंजेस होणार नाही मग आहे तसं रिपीट येणार ते. बरं आता सगळ्यांना माहिती आहे एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेशन किती असतो 2x आणि 4x चा किती असणार आहे 4. 1 चा काय असतो 0 मग तो लिहायची गरज नाहीये. प्लस परत हे आहे तसंच येणार आहे रिटर्न. याच्यात काही चेंजेस होणार नाहीये. हे बघा आहे तसं आलं. त्यानंतर डेरिव्हेशन करणार याचा किती होणार आहे एक्स स्क्वेअरचा 2x मायनस काय येणार आहे 5. आता हे फक्त आपण एकत्र करून लिहिणं गरजेचं आहे. एकत्र करून कसं लिहिणार आहे ते बघूया आपण. आता याचं एक मिनिट इथे एक्स क्यूब होतं सॉरी मी इथे क्यूब आहे स्क्वेअर लिहिलं 3 होतं ना इथे. मग 3 होतं तर इथे पण किती होणार आहे मग थोडं चेंजेस होईल इथे. एक इथे येणार आहे 3x स्क्वेअर मायनस काय येणार आहे 5. बर आता आपल्याला याच्यातनं काय काय निघते कॉमन वगैरे ते बघूया आणि किंवा मल्टिप्लाय करून घेऊया. आता बघा याच्यात हे आपलं डेरिव्हेशन आहे तर डेरिव्हेशनला मी मार्क करून ठेवतो. हे डेरिव्हेट केलेले व्हॅल्यू आहेत ना आता ज्या ज्या टर्म मध्ये डेरिव्हेट केलंय तिथे मार्क करून ठेवूया. मग आता लिहिणारे पुढं जे आपण आता लिहिले होते याच्यात तर काही चेंजेस होणार नाहीत पहिल्या टर्म मध्ये. ते आहे तशा रिपीट लिहूया आपण. पुढे याच्यातून काय निघणार आहे कॉमन 2 कॉमन निघतोय. आत काय राहणार आहे एक्स प्लस 2 प्लस 4 काय येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 क्यूब आणि काय लिहिणार आहे 3x स्क्वेअर मायनस 5. आता पहिल्याच्यात मल्टिप्लाय करू शकतो इथे 3 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 6. मग किती येणार आहे इथे dy बाय dx इज इक्वल टू 6 आणि पुढे काय एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर एक्स प्लस 2 आणि प्लस बाकी तर व्हॅल्यू आहे तशीच आहे त्याच्यात काही चेंजेस होणार नाहीयेत. आपण लिहिलेले हे आलेले तुमचं फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 2 साठी लागणार मी ऑलरेडी फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. इथे काही नसतं म्हणजे मध्ये काय असणार आहे मल्टिप्लिकेशन बरोबर डॉट म्हणजे हा फॉर्म्युला यू चा यू बाहेर काढायचा v चा डेरिव्हेशन नंतर v बाहेर काढून u चा डेरिव्हेशन. मग आपण u आणि v कुणाला कन्सिडर करणार आहे याला पण u कन्सिडर करणार आहे आणि याला काय कन्सिडर करणार आहे v. त्यानुसार फॉर्म्युला टाकून घेऊया आपण. काय लिहिणार आहे ते मग आता डेरिव्हेशन ऑफ y क्वेश्चनला आपण y कन्सिडर करतो म्हणजे d/dx इथे काय लिहिणार आहे y इज इक्वल टू आता डेरिव्हेशन नुसार नीट बघा यू बाहेर काढणार मग यू बाहेर काढणार म्हणजे लिहिणार काय 1 प्लस 4x आणि डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे फक्त 3 प्लस काय 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 8. ओके नेक्स्ट आता याच्या पुढे काय प्लस आता v बाहेर काढायचा v म्हणजे काय असणार आहे 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 8 आणि डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे आपण पहिल्या टर्मचं. पहिली टर्मचं डेरिव्हेशन काय इथे बघू शकता 1 प्लस 4x रेस टू काय येणार आहे 5. आता डेरिव्हेशन नीट समजून घेऊन करायचं आहे. तर पहिल्याचं आहे तसंच आहे डेरिव्हेशनच्या बाहेर आहे म्हणल्यावरती याचं डेरिव्हेशन 8 पुढे येणार करेक्ट आणि 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर
पण इथे संपत नाही. चेन रूल नुसार काय असतं, पहिल्यांदा पूर्ण याचं आणि नंतर कशाचं, आतल्याचं. मग त्यानुसार काय करणार आहे आता, डेरिव्हेशन कुणाचं बनणार आहे, कुणाचं बनणार आहे इथे 3 + x - x². पुढे प्लस, आता ही टर्म आहे तशी लिहूया आपण, 3 + x - x²⁻8. याचं सुद्धा डेरिव्हेशन करणार, 5 पुढे येणार, 1 + 4x, आणि आता डेरिव्हेशन कोणाचं करणार, आतल्या टर्मचं. म्हणजे आपण पहिल्यांदा पूर्ण टर्मचं केलं, आता कुठल्या टर्मचं करणार आहे, आतल्या. मग ती टर्म लिहून घेऊया, 1 + 4x. आता हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये सांगणार नाहीये, हे स्टार्टिंग आहे म्हणून मी सांगतोय, बट तुम्ही थोडस विचार करून हे कसं करायचं हे समजलं पाहिजे तुम्हाला. ओके, आता बघा पुढे, याचं आपल्याला पुढे सॉल्व्ह करायचं. तर काय लिहिणार आहे, पहिल्याचे जे डेरिव्हेशन ऑलरेडी काढलेले ते 1 लिहून घेऊया, 1 + 4x, 8, 3 + x - x². याचा डेरिव्हेशन किती होणार, 3 चा 0 होणार, बरोबर, x चा 1 होणार, -x², -x² चा किती होणार इथे लिहूया, x चा किती होणार 1, -x² चा किती होणार 2x. हे झालं डेरिव्हेशन. पुढे प्लस, आता काय 3 + x - x²⁸8 आणि 5, 1 + 4x. याचंही डेरिव्हेशन 1 चं काय असणार आहे 0 आणि 4x चं फक्त काय असणार आहे 4. करेक्ट, x चं किती होतं 1, ते लिहायची गरज नाही. आता हे सगळं फक्त आपण सिक्वेन्सनी लिहून घेणार आहे, बाकी तुमचं आन्सर फायनली झालेलं आहे. सिक्वेन्सनी म्हणजे कसं, पहिले जी छोटी टर्म बघा इथे लिहूया आता, dy/dx. पहिलं काय लिहिणार 8, त्यानंतर काय 1 + 4x, नंतर काय असणार आहे 1 - 2x, नंतर काय असणार आहे 3 + x - x² प्लस, आता इथेही 4 मल्टिप्लाय बाय, इथे काय 4 मल्टिप्लाय बाय 5, बघा इथे 5 आहे आणि इथे काय 4. याचा आन्सर किती येणार आहे 20. 20 नंतर काय घेणार आहे आपण इथे 1 + 4x. करेक्ट, हे ब्रॅकेट इकडे घेऊया. पुढे आता याचं डेरिव्हेशन काय होणार आहे नीट बघा पुढे, जे सिक्वेन्स 3 + x - x²⁸8. हे आलेलं तुमचं काय असणार आहे फायनल आन्सर. आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन समजलेला आहे. थोडासा तुम्ही नीट ट्राय करा कसे सॉल्व्ह करता येतील. असा आता हा झालेला क्वेश्चन नंबर किती आपला 2. याचा तुम्ही हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आता बघू क्वेश्चन नंबर 3 काय दिलंय, x/√7 - 3x. ज्यावेळेस अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करतात तुम्हाला हा फॉर्म्युला यूज आहे. तर वरती काय म्हणणार, याला u, याला काय म्हणणार आहे v. तर इथे काय दिलेलं आहे dy/dx, म्हणजे आपण ह्या क्वेश्चनला काय कन्सिडर करणार आहे y. मग डेरिव्हेशन करायचं आहे d/dx, त्याला काय म्हणणार आहे y = हे डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे हा फॉर्म्युला आला पाहिजे. बघा इथे काय केलंय, जो डिवाइड मध्ये तो बाहेर काढला आणि u चा डेरिव्हेशन केला, नंतर u बाहेर काढून v चा डेरिव्हेशन केला अपॉन v², असा फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यात टाकायचं. तर आता बघा काय करणार आहे आपण इथे, v म्हणजे कोण घेणार आहे √7 - 3x, आणि डेरिव्हेशन कुणाचा करणार आहे आपण, फक्त x चा डेरिव्हेशन करणार आहे, मायनस, आता काय x बाहेर घेणार आणि डेरिव्हेशन कुणाचा करणार आहे √7 - 3x डिवाइड, एक मिनिट, डिवाइड बाय काय आहे त्याचा स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर लिहिणार आहे म्हणजे काय लिहिणार आहे आपण √7 - 3x, त्याचा सुद्धा काय स्क्वेअर. आता या फॉर्म्युल्यात आलं. आता इथनं पुढे डेरिव्हेशन करणार आहे. डेरिव्हेशन कसं करणार बघू शकता तुम्ही इथे, dy/dx = काय लिहिणार आहे तसंच लिहिणार आहे 7 - 3x. x चं डेरिव्हेशन किती होणार आहे इथे 1 मायनस x, त्यानंतर याचं डेरिव्हेशन किती होणार आहे, आपण सगळ्यांनी फॉर्म्युले बघितलेले आहेत. √x चा डेरिव्हेशन असतो 1/2√x, आणि नंतर आपण परत डेरिव्हेशन कुणाचं करतो x चा. चेन रूल नुसार पहिल्यांदा पूर्ण याचं आणि नंतर कशाचं करतो आपण x चं सुद्धा. मग डेरिव्हेशन ऑफ x पण, ओके, ते पण करूया आपण एक एक स्टेप वाईज.
पहिल्यांदा याचं डेरिव्हेशन हा फॉर्म्युला आहे, मग याचं किती येणार आहे 1/2 √7 - 3x आणि डेरिव्हेशन आता कोणाचं करणार आहे फक्त ते पण लिहूया. डेरिव्हेशन करणार आहे 7 इथे लिहूया आता 7 - 3x याचं डेरिव्हेशन करणार आहे. आता बघा मग खाली जे आहे ते त्याचं स्क्वेअर झालं तर किती होणार आहे, मग ते स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार म्हणजे 7 - 3x. आता बघा 7 - 3x चं डेरिव्हेशन सुद्धा आलं असेल तर मी याला डायरेक्ट कॉपी करतो, फक्त तेवढंच चेंज करायचंय. मग हे बघा आता फक्त काय करणार आहे आपण लास्ट टर्म चेंज करणार आहे, याचं डेरिव्हेशन लिहिणार 7 - 3x. 7चा तर 0 होणार आणि -3x चा किती होणार -3. आता पुढे हे आपण नीट एकत्र करून लिहिणार आहे. मग एकत्र करून कसं लिहिणार आहे हे परत एकदा कॉपी. आता बघा काय करणार आहे, मग याचं चेंजेस कसे येणार बघू शकता तुम्ही. आहे तसं परत लिहिणार आपण, फक्त नीट सिक्वेन्स लावणार. नीट सिक्वेन्स म्हणजे कसं, इथे बघा आता काय आहे, इथे मायनस इथे मायनस, मायनस मायनस काय होणार आहे ते प्लस. इथे लिहूया आपण ते टोटली काय होणार आहे प्लस, आणि इथे काय लिहिणार आहे आता 3. हे बघा फक्त मी नीट सिक्वेन्सली लिहून घेतलेले, ह्या 1 ची सुद्धा काही गरज नाहीये. मग आता आणि हे इथे लिहूया जवळ काय राहणार आहे 7 - 3x. आता डिवाइड बाय काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1. बेस सेम करून घ्यावं लागेल. बेस सेम करून कसा घेणार आहे मग याचा dy बाय dx इज इक्वल टू बेस सेम करून म्हणजे ह्यानी इकडे मल्टिप्लाय करावं लागतं, हे आपल्याला माहिती आहे. आता मल्टिप्लाय केल्यावर किती येणार आहे ते 2 आणि √7 - 3x मल्टिप्लाय बाय परत √7 - 3x काय होणार रूट कॅन्सल आणि 7 - 3x. ते आन्सर लिहून घेऊया आपण 7 - 3x प्लस किती होणार आहे 3x. पुढे डिवाइड बाय किती लिहिणार आहे आपण, राहिलं काय तिथे 7 - 3x. आता हे सॉरी डिवाइड बाय नीट लिहूया. डिवाइड बाय किती राहिलेलं आहे तिथे 2 √7 - 3x आणि अगेन डिवाइड बाय किती येणार आहे 7 - 3x. आता इथनं पुढे सॉल्व्ह करायचं आहे, तर सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार आहे बघा, स्टेप नीट समजून घ्या. हे इकडे डिवाइड मध्ये आहे, हे इथे डिवाइड मध्ये, इकडे आलं काय येणार आहे ते बरोबर इथे येणार आहे याच्या बरोबर. मग काय लिहिणार आहे आपण ते dy बाय dx इज इक्वल टू 2 7 - 3x प्लस 3x डिवाइड बाय किती येणार आहे ते 2 √7 - 3x आणि मल्टिप्लाय बाय काय येणार आहे 7 - 3x. आता हे कसं करणार आहे dy बाय dx 2 ने आत मल्टिप्लाय करून घेऊ. 2 मल्टिप्लाय तर 2 ने कुणाला मल्टिप्लाय होणार 7 ला सुद्धा आणि 3x ला सुद्धा, म्हणजे किती येणार आहे 14 - 6x प्लस किती 3x. करेक्ट. त्याला ब्रॅकेट टाकून घ्या. आता डिवाइड बाय किती येणार आहे मग इथे 2, इथेही ब्रॅकेट घेऊया, येणार आहे 2 √7 - 3x आणि 7 - 3x dy बाय dx. आता काय होणार आहे इथे 14 तर तसाच राहणार -6 प्लस 3x किती होणार -3x आणि डिवाइड बाय व्हॅल्यू किती लिहिणार आहे मग आता 2. आता बघा इथे रूट आहे, रूट म्हणजे मी सांगितलेलं आहे रूटचं काय असतं हाफ म्हणून आपण त्याच्या पॉवर मध्ये लिहू शकतो. आणि इथे काय 7 - 3x त्याच्या पॉवर मध्ये काही नाही म्हणजे किती असणार आहे 1. मग फायनल आन्सर तुम्ही हे एकत्र हाफ प्लस 1 किती होणार आहे हाफ, इथे लिहूया हाफ प्लस 1 त्याचा आन्सर किती असतं 3/2. आय होप तेही सगळ्यांना माहिती आहे. मग आपण काय करणार आहे हे आहे तसं लिहून घेतलं आणि फक्त इथे काय लिहिणार आहे पॉवर चेंज करून लिहिणार आहे. इथे फक्त 3/2 करणार आहे.
हे झालं तुमचं फायनल आन्सर. हा थोडा मोठा क्वेश्चन होता, हवा असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा मी तुम्हाला याची PDF सेंड करेन. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 बघा आता. त्यासाठी लागणारा फॉर्म्युला मी इथे लिहिलेला आहे. हा आपल्याला लागणारा फॉर्म्युला आहे जो आपण याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा बघितलेला आहे. म्हणजे काय, v बाहेर घ्यायचा u चा डेरिव्हेशन मायनस u बाहेर घ्यायचा v चा डेरिव्हेशन आणि डिवाइड बाय v स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आपण. तर आता बघा काय येणार आहे इथे. इथे येणार आहे y कन्सिडर केल्यावरती डी अपॉन dx y चा डेरिव्हेशन करणार आहे आणि तो फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा हे आपण ह्याला u म्हणणार आहे, इथे लिहूया आपण. ह्याला काय कन्सिडर करतोय, u कन्सिडर करतोय आणि ह्याला v कन्सिडर करतोय. तर u बाहेर घ्यायचा, सॉरी v बाहेर घ्यायचा म्हणजे काय लिहिणार आहे इथे एक्स क्यूब प्लस 3 होल ब्रॅकेट क्यूब. आता डेरिव्हेशन कुणाचं लिहायचंय, वरच्या टर्मचं डेरिव्हेशन किती आहे मग ते बघू शकतो आपण. एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 नंतर मायनस, आता परत ही टर्म लिहायची एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 आणि डेरिव्हेशन खालच्या टर्मचं. बघा खालची टर्म कुठली आहे इथे, एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 3 आणि खालच्या टर्मचा स्क्वेअर. आता बघा इथे काय दिले, एक्स रेज टू 3 आणि त्याचा स्क्वेअर केला किती येणार आहे, एक्स रेज टू 6. मग इथे सुद्धा याचा सुद्धा किती येणार आहे, एक्स क्यूब प्लस 3 रेज टू किती येणार आहे 6. आता पुढे आता बघा डिवाइड मी पहिल्यांदा मार्क करून घेऊया लाईन. आता बघा ह्या व्हॅल्यू आता करायला लिहायच्यात आपल्याला. व्हॅल्यू लिहिणार आहे म्हणजे काय लिहिणार आहे, पहिली तर आहे तशीच लिहिणार आहे एक्स क्यूब प्लस 3 क्यूब, परत याचं डेरिव्हेशन सगळ्यांना आता कळलेले एक्स रेज टू एनचा डेरिव्हेशन किती असतो, एन एक्स एन मायनस 1. मग याचं डेरिव्हेशन किती होणार आहे 5 एक्स क्यूब मायनस 5. आणि आता चेन रूल नुसार काय, पहिल्यांदा पूर्ण याचा करतो नंतर आपण कशाचा करतो, फक्त आतल्या टर्मचा. मग काय होणार आहे आता डी बाय डी एक्स आणि काय एक्स क्यूब मायनस 5 याचं डेरिव्हेशन करणार आहे आपण. करेक्ट. पुढे आता काय मायनस एक्स क्यूब मायनस 5 रेज टू 5 आणि याचं डेरिव्हेशन किती होणार आहे मग 3 एक्स क्यूब प्लस 3 आणि डी बाय डी एक्स आणि काय होणार आहे मग एक्स क्यूब प्लस 3. याचं आहे तसं लिहून घेऊया आपण आता एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 6. आता नेक्स्ट साठी बघा काय करणार आहे आपण, काय होणार आहे, आपण डेरिव्हेशन करतोय तर काय होणार आहे इथे, पहिले तर डेरिव्हेशनच्या आधीची टर्म तर आहे तशीच येणार आहे, ती आपण आहे तशी लिहून घेऊया. आली. आता याचं डेरिव्हेशन होणार आहे, ते सगळ्यांना याचं डेरिव्हेशन माहिती आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेशन किती असतो 3x स्क्वेअर. हा आला डेरिव्हेशन. 5चा तर 0 होतो तो लिहायची गरज नाही. आता इथे सुद्धा काय होणार आहे ती टर्म परत लिहिली जाणार आहे, कुठली ही जी आधीची आहे, याचं काही चेंजेस होणार नाहीयेत. मग आपण ती आहे तशी खाली लिहून घेऊया. याचं डेरिव्हेशन होणार आहे, याचं डेरिव्हेशन झालं तर किती होणार आहे तो 3x स्क्वेअर. खालची टर्म परत आहे तशीच एक्स क्यूब प्लस 3 रेज टू किती येणार आहे 6. आता वाटलंच तर मी थोडीशी आता याच्यातनं आपण जे दोन टर्म मधून कॉमन निघते त्या टर्म बाहेर घेऊया. बघा हे दोन ब्रॅकेट असं कन्सिडर करा, ह्यामधून जे कॉमन निघते ते बाहेर लिहूया. काय काय कॉमन निघते बघू शकता तुम्ही, मध्ये डॉट आहे 3x स्क्वेअर दोन्ही साईडला आहे बघू शकता, इथेही आहे 3x स्क्वेअर इथे सुद्धा आहे, बाहेर निघालं. अजून काय निघणार आहे, निघते एक्स क्यूब प्लस 3 रेज टू किती आहे 2 निघेल, कारण की इथे 3 आहे, इथे बघा इथे किती आहे बघू शकता, इथे 3 आहे, इथे किती आहे 2 आहे. मग 2च काढू शकतो आपण, एक आतच ठेवणार आहे पहिल्याचा. त्याच्यानंतर नेक्स्ट याचं किती निघणार आहे एक्स क्यूब मायनस 5 रेज टू किती निघेल 4च निघू शकतं. बघा इथे 4 निघू शकतं, इथे 5 आहे तर 4च काढणार आहे आपण, जी छोटी ती काढतो आपण. मग आत काय राहणार आहे ब्रॅकेट मध्ये शिल्लक, बघा इथे राहणार, इथे 3 आहे इथे 2 आहे म्हणजे एक राहिलं शिल्लक 5 एक्स क्यूब प्लस 3 मायनस इकडच्या ह्याच्यात काय राहिलं होतं एक्स रेज टू 3 मायनस 5. बघा 4 होतं आणि इथे 5 होतं तर एक आत राहिलं.
आणि काय येणार आहे, बस एवढीच व्हॅल्यू आपली काय होते, आणि 3 एक राहिलं, 3 इथे लिहूया. हे झालं आपलं ब्रॅकेट कम्प्लीट. आता खालच्या ह्याच्यात थोडंसं मी स्प्लिट करून लिहितो. स्प्लिट करून म्हणजे कसं बघा, काय लिहिणार आहे आता इथे, मग एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 2 आणि एक्स क्यूब प्लस 3 रेस टू 4. आता कॅन्सल आउट होणार आहे, कुठली कुठली टर्म कॅन्सल होणार आहे, ह्या टर्मला ही टर्म काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. कॅन्सल झाल्यावरती खाली काय करणार आहे, मग आपण उरलेले व्हॅल्यू लिहून घेणार आहे. उरलं काय काय इथे, मग हे उरलं, हे आपण आहे तसं लिहून घेतलं. त्याच्यानंतर अजून काय काय येणार आहे बघू शकता तुम्ही, इथे लिहिणार आहे आता एक्स क्यूब -5 रेस टू काय येणार आहे 4. हे आलं. आता आतल्या टर्म मध्ये काय होणार आहे, 5 ने आत मल्टिप्लाय होणार. 5 ने आत मल्टिप्लाय झाल्यावरती काय होणार आहे, मग 5 मल्टिप्लाय बाय 5 ने इथे सुद्धा होणार आहे, इथे सुद्धा होणार. म्हणजे काय, 5 एक्स क्यूब प्लस काय 15. त्यानंतर मायनस ब्रॅकेट येणार आहे, ब्रॅकेट मध्ये काय 3x क्यूब -15. बरोबर, 3 ने सुद्धा आत पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल ना आपल्याला. खालचं काय राहणार आहे, मग एक्स क्यूब प्लस 3 रेस टू काय येणार आहे 4. आता बघा ब्रॅकेट आतलं सॉल्व्ह करायचंय. आता काय कसं येणार आहे, आपण आहे ती टर्म तर परत लिहूयाच. हे बघा, हे आहे तसं लिहूया, फक्त चेंजेस कुठे करणार आहे, हे ब्रॅकेट काढूया. ब्रॅकेट जर काढलं मी तर हे साईन काय होणार आहे, इथलं प्लस होणार आहे. प्लस झालं तर काय होणार आहे, आता बघा खालची पण टर्म आहे तशीच रिपीट होणार आहे. मग काय लिहूया आपण, एक्स क्यूब प्लस 3 रेस टू काय 4. आता बघा आतलं ब्रॅकेट सोडवणं इम्पॉर्टंट आहे, तर बाकी आहे तसं लिहून घेऊया आपण. काय येणार आहे, 3x स्क्वेअर पुढे काय एक्स क्यूब -5 रेस टू 4. आणि आतल्या ब्रॅकेट मध्ये काय चेंजेस होऊ शकतात बघा, 5x क्यूब आहे -3x क्यूब, म्हणजे राहिलं किती तिथे 2x क्यूब. 15 प्लस 15 किती येणार आहे ते 30. आणि खालची व्हॅल्यू परत आहे तशीच, एक्स क्यूब प्लस 3 रेस टू काय 4. आता नेक्स्ट, आता इथे काय लिहिणार आहे आपण, dy बाय dx इज इक्वल टू. आता फक्त इथे बघा ह्या आतल्या ब्रॅकेट मधली जी टर्म आहे त्यातून कॉमन काय निघू शकतं, 2 निघू शकतो. बरोबर, मग 2 निघाला तर काय होणार आहे, इथे 2 नी डायरेक्ट इथे निघाला पाहिजे. वाटलंच तुम्ही पहिले लिहून घेऊया आपण, आहे हे सगळं. हे बघा इथे 2 मी कॉमन काढतो, इथे काय करणार हे रफ करूया आणि इथनं कॉमन काय काढूया 2. मग 2 काढल्या आत किती राहिलं, एक्स क्यूब प्लस काय 15. हे राहिलं आपलं ब्रॅकेट मध्ये. आता याच्या पुढेही करायचंय, तर 2 ने आत ह्याला मल्टिप्लाय केलं ती फायनल आन्सर काय येणार, हेच फक्त इथे लिहूया मी आता dy बाय dx. हे थोडं वर लिहितो मी, हेही थोडं वर घेऊया. dy बाय dx इज इक्वल टू, हे बघा यांनी मल्टिप्लाय करून घेऊया आपण, काय ही व्हॅल्यू आणि 2 मल्टिप्लाय केल्यावर किती येणार आहे ते 6x स्क्वेअर. आणि आत काय राहिलं मग एक्स क्यूब -5 रेस टू 4 आणि एक्स क्यूब प्लस 15 डिवाइड बाय व्हॅल्यू कुठली राहणार आहे, एक्स क्यूब प्लस 3 रेस टू काय 4. हे आलं तुमचा फायनल आन्सर. आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन समजला. ह्याला ब्रॅकेट टाकूया आपण आता. ओके, हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थोडासा मोठा क्वेश्चन होता. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 5 बघतो. आता लागणारा फॉर्म्युला मी शेजारी लिहून ठेवलेला आहे. आता हे मल्टिप्लाय मध्ये आहे, मग पहिल्याला पण यू म्हणायचंय, दुसऱ्याला व्ही म्हणायचंय. मग फॉर्म्युला यूज करणार आहे. मग काय लिहिणार आहे इथे, डी अपॉन डी एक्स कुणाचं डेरिवेशन करणार आहे, वायचा. जे काही क्वेश्चन दिले त्याला आपण कन्सिडर काय करतो, वाय. मी लिहितो इथे, लिहितो काय, त्याला लिहिणार आहे आपण वाय इज इक्वल टू. आता काय यू बाहेर घ्यायचा, यू बाहेर घेणार म्हणजे काय 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स रेस टू स्क्वेअर. आणि डेरिवेशन कोणाचं करणार आहे, दुसऱ्या टर्मचा. दुसऱ्या टर्मचा म्हणजे कुठला, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेस टू 3. पुढे लिहिणार आहे प्लस
आता दुसरी टर्म बाहेर म्हणजे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू 3 आणि डेरिव्हेशन कोणाचं होणार आहे पहिल्या टर्मचं डेरिव्हेशन म्हणजे कुठलं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स रेज टू 2. हे बघा आता इथनं पुढचे क्वेश्चन करण्यासाठी तुम्हाला बेसिक सगळे फॉर्म्युले माहित पाहिजेत तरच तुम्हाला येणार आहेत हे सगळे. तर आता बघा याचं डेरिव्हेशन करणार आहे. मग आता बघा पहिली आहे तशी व्हॅल्यू रिपीट होणार आहे, याचा काही चेंजेस येतच नाही, आहे तसंच लिहूया आपण. मग हे आता याचं डेरिव्हेशन किती होणार आहे 3 पुढे येणार बरोबर. एक्स क्यूबचा डेरिव्हेशन किती असतो 3x2. मग तसं मी याचं किती होणार आहे 3 पुढे येणार 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू किती येणार आहे इथे 2 आणि डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे आपण आता 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स बरोबर. चेन रूल नुसार हे नीट लिहूया थोडस. काय लिहिणार आपण इथे डी बाय डी एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू 3 प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेज टू 3 याचं डेरिव्हेशन होणार आहे 2 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि नंतर डेरिव्हेशन कोणाचं पुढे असतं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स याचं डेरिव्हेशन. करेक्ट. हे रफ करूया. आता डेरिव्हेशन करायचं थोडंसं नीट करायचं, एवढे काही टफ येणार नाही यायचं. बर आता हे जे काही आलेले पहिली टर्म ते इथपर्यंत तर काही चेंजेस होत नाहीत, मग मी ते रिपीट आहे तसं लिहून घेऊया. पुढे आता याचं डेरिव्हेशन करतोय तर याचं डेरिव्हेशन किती होणार आहे 1 मिनिट 3 लिहिलं का चुकून मी इथे 1 मिनिट हे 3 नाही येणार ते केलं ना आपण आधी. हा मग याचं डेरिव्हेशन 1चं 0 होतं आणि काय होणार आहे मग कॉस स्क्वेअर एक्स बघा बाजूला दाखवतो मी कारण की इथे आपल्याकडे जास्त जागा नाही. कॉस स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेशन किती असणार आहे 2 पुढे येणार कॉस एक्स लिहिणार आणि नंतर डेरिव्हेशन कोणाचं असतं कॉस एक्सचं. मग कॉस एक्सचं डेरिव्हेशन किती होतं मायनस साइन एक्स. हे आपलं डेरिव्हेशनचे रूल आहेत, हे आपण आधी बघितलेले आहेत. पहिल्यांदा काय करतो पूर्ण याचं आणि नंतर कोणाचं करतो फक्त म्हणजे स्क्वेअर वगैरे असं त्याच्या सहित आणि नंतर फक्त कॉसचं असं असतं. मग हे जे काय आन्सर आलं ते मी इथे लिहून घेऊया. काय घेणार आहे आपण इथे 2 कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इथे 3 आणि 2 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स आणि याचा डेरिव्हेशन. आता याचं सुद्धा डेरिव्हेशन आपल्याला अशाच प्रकारे सॉल्व्ह करावं लागणार आहे. हवं असेल तर हे स्क्रीनशॉट घ्या, मी हे रफ करतो. आता इथे काय करायचं आहे साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेशन काढायचं आहे. साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेशन किती होणार आहे 2 साइन एक्स आणि जस्ट साइन एक्सचा काय होतो कॉस एक्स. मग हे आलेलं आपण इथे लिहूया आता 2 साइन एक्स आणि काय कॉस एक्स. हवं असेल तर तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी ज्याचा डेरिव्हेशन केलंय त्याला मी इथे अंडरलाईन करतो म्हणजे तुम्हाला समजेल की आपण डेरिव्हेशन कसं करतोय. बाकी तर आहे तसं रिपीट केलेलं आहे आपण. बर आता हे रफ करूया खालची व्हॅल्यू. हे झालं आपलं. आता हे फक्त काय करायचंय जसं जसं येईल तसं तसं जे जे इक्वल आहे किंवा कॉमन काढायचंय तसं आपण करूया. 2 ब्रॅकेट टाकूया. हे ब्रॅकेट नंबर 1 आहे आणि हे ब्रॅकेट नंबर काय आहे 2. आता याच्यातून बघा तुम्ही काय काय कॉमन निघेल काय करू शकतो आपण ते सगळं करायचं. बर आता इथे याच्या पुढची स्टेप समजून घेण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे 2 साइन एक्स अँड कॉस एक्स इज इक्वल टू काय असतं साइन 2x. हा फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा. आय होप सगळ्यांना हा फॉर्म्युला माहित असेल. मी हा ब्रॅकेट करून ठेवतो कारण की आपल्याला आता यूज करायचा. तो कसा तुम्ही म्हणता आता हा कसा यूज होतोय तो बघा मी तोही दाखवतो. इथे नीट समजून घ्या. इथे लिहिणार आहे आता dy बाय dx इज इक्वल टू ते इथे 3 आहे करेक्ट आणि काय इथे मायनस. आता मायनस कुठला बघा अंडरलाईन करतो नीट समजून घ्या. थोडं झूम करतो हवं असेल तर. हे बघा इथे मायनस आहे आणि इथे 3 आहे तर तो मी पहिल्यांदा नीट लिहून घेतो. काय लिहिणार आहे -3 त्यानंतर काय ह्या पूर्ण याचं म्हणजे कुठली व्हॅल्यू ही बघा अंडरलाईन करतोय. बघा इथे 2 कॉस अँड साइन आहे ना. दुसऱ्याने करूया वाटलंच तर. बघा इथे लिहूया 2 कॉस अँड साइन याचं मिळून काय होणार आहे मग साइन. इथे लिहूया साइन 2x. बाकीचे व्हॅल्यू आहे तशा परत लिहून घेणार आहे आपण 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स परत स्क्वेअर आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स
स्क्वेअर. हे झालं फर्स्ट ब्रॅकेट. करेक्ट. आता पुढे काय करणार आहे, प्लस. हे फर्स्ट ब्रॅकेट क्लिअर झालं. आता दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये तसंच आहे बघा, शेवटी 2 sin cos. मग याच्याऐवजी लिहू शकतो आपण, आणि आता इथे मध्ये लिहिलेलं आहे बघा 2 आहे ना, मग तो 2 लिहूया इथे 2, आणि त्या पूर्ण ऐवजी काय लिहिणार आहे आपण, साइन. एक मिनिट, काय लिहिणार आहे त्याच्याऐवजी, साइन 2x, आणि बाकीचे आलेले व्हॅल्यू परत आहे तशा. म्हणजे काय, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स त्याचा क्यूब, आणि इथे काय लिहिणार आहे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. हे टर्म मिळाल्या. द ब्रॅकेट टाक, आपलं ब्रॅकेट राहिलं होतं ते टाकून घेऊया. हे ब्रॅकेट होतं. करेक्ट. आणि हे दुसरं ब्रॅकेट. आता ह्या दोन ब्रॅकेट मधून काय काय कॉमन निघतंय, जसं आपण याच्या आधीच्या सम मध्ये केलं होतं तेच करणार आहे. काय लिहिणार आहे, dy बाय dx. काय कॉमन निघतंय बघा तुम्ही, ते बाहेर काढणार आहे. दोन्ही साईडला काय आहे, साइन 2x आहे, जे हायलाइट केलेलंच आहे ऑलरेडी. साइन 2x बाहेर काढलं आपण. अजून काय निघणार आहे, ब्रॅकेट बघा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, आणि दुसरा काय लिहिणार आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. बघा 2 आहे ना, इथे 3 आहे, इथे 2 आहे, मग आपण 2 काढले. मग आतल्या ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहणार आहे, नीट बघा. ह्या पूर्ण याच्यात, म्हणजे ह्या याच्यात काय कॉमन राहिलेले शिल्लक ते बघा. आता इथे राहिलेले -3 आणि 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. करेक्ट. आणि प्लस आता दुसऱ्या याच्यात काय राहिलेलं आहे मग 2. हे रफ करूया. दुसऱ्या याच्यात काय राहिलेलं आहे 2 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. हे आलं दुसऱ्याचं. आता काय करणार आहे आपण, आता लक्ष द्या, जे ब्रॅकेट आहे त्याच्याकडेच कॉन्सन्ट्रेट करूया. जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याच्याशी ते नंतर बघूया त्याचं काय ते. बर, मग ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे ते आपण त्याचं काहीच करायचं नाही, म्हणजे ते आहे तसं रिटर्न घेणार आहे आपण. त्याच्यात काही चेंजेस करायचे नाहीयेत आपल्याला. हे बघा, मी आहे तसं ते परत लिहिलं. फक्त ब्रॅकेट कॉन्सन्ट्रेट करूया. मग ब्रॅकेट मध्ये काय काय चेंजेस येतात ते लिहित जायचे. बर, -3 ने आत मल्टिप्लाय केलं किती येणार आहे तिथे, -3 प्लस इथे पण -3 आणि -3 येणार. -3 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1 2, आणि 2 मल्टिप्लाय बाय कॉस काय येणार आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स. आता इथे आपल्याला काही फॉर्म्युला यूज करावे लागतील. काय फॉर्म्युला यूज करावे लागणार आहे ते बघू शकता. इथे लिहून घेऊया. पहिलं आहे तसं, जसं मग अशा आपण केलं होतं, ही स्टेप जी काही आहे ती आहे तशी परत रिटर्न. बर, आता ब्रॅकेट के नीट बघा तुम्ही परत. -3 आहे आणि इथे 2 आहे, पण बाकीचं पहिलं लिहून घेऊया. म्हणजे काय लिहूया, पहिलं 2 लिहूया. 2, एक मिनिट, पहिले लिहूया 2 कॉस स्क्वेअर एक्स लिहिलं बघा. पहिली ही टर्म लिहिली. नंतर काय लिहिणार आहे -3 साइन स्क्वेअर एक्स, आणि -3 आणि +2. याचा आन्सर किती येणार आहे -1. बाकी मी रफ करून टाकतो. हे आलं. आता नेक्स्ट याच्या पुढे काय करणार आहे, परत ब्रॅकेटच्या बाहेर जे आहे ते परत आहे तसं रिटर्न घेणार आहे आपण, आणि ब्रॅकेटच्या आत बद्दल बोलणार आहे. मग ब्रॅकेटच्या आत काय होणार आहे इथे, इथे आता एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात हवा आहे, तो मी इथे लिहितोय. तो काय असतो, कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असतो हे माहित आहे, बट नसेल तर मी लिहिलेलं आहे 1 मायनस साइन स्क्वेअर. ऍक्च्युअल मध्ये आपला क्वेश्चन इथे संपतो, बट तुमच्या बुक मधले फायनल आन्सरच्या इक्वल जाण्यासाठी आपल्याला थोडेसे चेंजेस करून घ्यावे लागतात. तो हा फॉर्म्युला आहे, तो हा फॉर्म्युलाचा इथे यूज करणार. मग इथे यूज करणार तर इथे काय लिहिणार आहे आता मग 2, इथे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, पुढे -3 साइन स्क्वेअर एक्स -1. हे आलं. आता ब्रॅकेटच्या परत बाहेर जे आहे ते आहे तसंच. पुढे ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घ्यायचं. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेण्यासाठी बघा 2 ने आत दोघांना मल्टिप्लाय करणार. ते काय होते बघा. आता काय होणार आहे मग 2 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स -3 साइन स्क्वेअर एक्स -1. आता बघा, आता परत ब्रॅकेटकडेच बघा तुम्ही, ब्रॅकेट मध्ये काय चेंजेस करायचे
ब्रॅकेटच्या बाहेरची व्हॅल्यू मी परत आहे तशीच रिपीट करतोय. आतापर्यंत तुम्ही बघितलं ब्रॅकेटच्या बाहेरच्या व्हॅल्यूला आपण काहीच केलेलं नाही, फक्त ब्रॅकेट बद्दल स्टडी करतोय. बर, आता काय होणार आहे इथे 2a आणि -2 आणि -1 आहे. करेक्ट. मग याचं काय करून घेणार आहे आपण, 2 - 1 येतं 1 आणि -2 - 3 किती येतं -5 sin स्क्वेअर x. हे आलं तुमचं आता फायनल आन्सर. आय होप सगळ्यांना हे समजलेलं आहे की काय आन्सर आलेलं आहे, कसं आलेलं आहे. हे मी इकडे घेतोय मध्ये आणि याला आपण ब्रॅकेट टाकूया. हे आलं तुमचा फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. हे इक्वेशन थोडा मोठा आहे, नीट सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला स्टेप वाईज. स्क्रीनशॉट घ्या, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता क्वेश्चन नंबर आपण 6 बघूया. जे आतापर्यंत गेले ते जे इक्वेशन दिले आपण त्याला काय कन्सिडर करतो, y कन्सिडर करतो. करेक्ट. डेरिवेशन घेणार आहे d/dx. डेरिवेशन आता काही फॉर्म्युले माहित पाहिजे. काय, √x चं डेरिवेशन किती असतं, 1/2 √x. हे पार्ट असतील आता सगळ्यांचे. नाही असं तसंच करणार आहे. पहिल्याचं डेरिवेशन किती येणार आहे मग 1/2 cos x. जसं चेन रूल नुसार करतो, पहिलं पूर्ण याचं नंतर फक्त आतल्याचं. म्हणजे आता काय लिहिणार आहे इथे आपण d/dx आणि काय लिहिणार आहे, कुणाचं डेरिवेशन येणार आहे, cos x. करेक्ट. हे थोडं खाली घेऊया आपण. आता नेक्स्ट बघा, प्लस याचं सुद्धा डेरिवेशन किती येणार आहे, 1/2 √cos √x. चेन रूल इथे यूज करावा लागणार आहे. म्हणजे पहिलं पूर्ण याचा, नंतर कुणाचा फक्त आतल्या टर्मचा आणि नंतर कुणाचा फक्त ह्या टर्मचा. करेक्ट. मग सेम स्टेप वाईज जाणार. मग इथे लिहूया आता d/dx आणि काय लिहिणार आहे मग आता, रूट गेन जाणार, रूट जाणार, मग राहणार कुणाचा फक्त cos √x चा. मग तेच करणार आहे आता खाली. मग काय लिहिणार आहे इथे, पहिले इथपर्यंत तर आहे तसंच येणार आहे, रिटर्न ते आहे तसं लिहून घेऊया. आता cos x चा डेरिवेशन किती असतो, sin x. करेक्ट. मार्क करतो. काय असणार आहे, sin x प्लस हे सुद्धा आहे तसं परत येणार आहे. पुढे याचा डेरिवेशन किती असणार आहे, sin √x. करेक्ट. अजूनही इथे थोडे राहिलं. इथे काय राहिलं, आता मी जसं चेन रूल नुसार वरती डायग्राम मध्ये क्वेश्चन मध्ये बघा मी मार्क करून ठेवले. त्यासाठी काय येणार आहे, फक्त कुणाचं डेरिवेशन येणार आहे, √x चा. मग बाकीचे त्याच्या आधीचं जे काही तिथं सगळं झालेलं आहे मग आहे तसं परत रिटर्न. इथे हे मार्क करायचं राहिलं. जिथं मी डेरिवेशन करतोय त्याला मी हायलाइट करतोय का, तर तुम्हाला समजावं की आपण कशाचं डेरिवेशन काय केलेलं आहे. पुढे आता याचं डेरिवेशन करणार आहे. मग याचं √x चं डेरिवेशनचं तर वरतीच लिहून ठेवलेलं आहे मी. किती येणार आहे, 1/2 √x. हे लिहिलेलं आहे. आता फक्त तुम्ही हे एकत्र नीट स्टेप वाईज लिहून घ्यायचं. इथे एक पॉइंट राहिला. इथे काय राहिलं, तुम्ही जर कळलं असेल तुम्हाला, इथे मायनस द्यायचं राहिला. मायनस साइन एक्स असतं ना, cos x चं डेरिवेशन किती असतो, मायनस साइन एक्स. आणि साइन एक्सचा काय असतो, cos x. तेवढं फक्त नीट समजून घ्या. हा बरं, इथे सुद्धा आपलं काय राहिलेलं आहे, मायनस. इथे सुद्धा काय राहिलेलं आहे, मायनस. बर, आता फक्त हे आपण एक साथ नीट लिहूया. काय लिहिणार मग आता, dy/dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स डिवाइड बाय 2√cos x प्लस, इथे सुद्धा आता प्लस नाही लागणार, इथे मायनस लागणार, कारण की बघा साईनला मायनस आहे, तर इथेही काय लागणार, मायनस साइन डिवाइड बाय काय लिहिणार आहे, 2 × 2 किती होणार आहे, 4√x आणि काय √cos √x. हे आलेलं तुमचं काय असणार आहे, फायनल आन्सर. ओके. आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन क्लिअर आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन करूया. आता बघा लॉगचा क्वेश्चन आहे, तर लॉगचे पण फॉर्म्युले तुम्हाला माहित हवेत. मी काही फॉर्म्युले सांगतो. आता बघा, मी बेसिक फॉर्म्युला तर लिहितच जातो, काय फॉर्म्युले असतात ते.
इथे log x इज इक्वल टू काय असतं 1/x. हा फॉर्म्युला आता माहित आहे, तर इथे लिहिणार आपण काय लिहिणार, जे काही इक्वेशन असतं त्याला आपण काय कन्सिडर करतो, y कन्सिडर करतो. म्हणजे आपण ह्या इक्वेशनला काय कन्सिडर करूया, y. डेरिवेशन करणार म्हणजे d/dx y इज इक्वल टू याचा पूर्ण याचा. आता तुम्हाला इथेही चेन रूल यूज करावा लागणार आहे. चेन रूल काय सांगतं आपल्याला, पहिल्यांदा पूर्ण याचं करायचं, पहिल्यांदा पूर्ण याचं, नंतर काय लॉग गेला मग फक्त याचं. ओके, त्यानुसार आपण एक 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 स्टेप करणार आहे. मग पहिलं पूर्ण याचं काय, लॉगचा फॉर्म्युला लिहिलेला आहे, त्याचं काय होतंय थोडं खाली घेऊया. बरं, पूर्ण याचं होणार आहे 1 डिवाइड बाय सेक 3x प्लस tan 3x. आता डेरिवेशन कोणाचं होणार आहे, मग आतल्या टर्मचं, ते लिहून घेऊया. इथे काय होणार आहे, सेक 3x प्लस tan 3x. ही टर्म आली. आता याचं डेरिवेशन करणार आहे, मग याचं डेरिवेशन किती होणार आहे, परत इथे सुद्धा चेन रूलची गरज आहे किंवा नीट समजून एक स्टेप वाईज करायचं असतं. म्हणजे पहिलं कशाचं करणार तुम्ही, या पूर्ण याचं करणार, नंतर कुणाचं करायचं असतं, फक्त 3x करायचं असतं. करेक्ट, पहिल्यांदा पूर्ण याचं आणि नंतर कुणाचं करणार आहे 3x. मग इथे पण तेच करणार आहे, याचं कुणाचं tan 3x आणि नंतर मग कुणाचं करणार आहे फक्त 3x. बर, आता मग सेकचा फॉर्म्युला माहित पाहिजे. सेकचा काय फॉर्म्युला असतो, सेक एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला असतो सेक एक्स टॅन एक्स. ओके, आणि टॅन एक्सचा काय फॉर्म्युला असतो, सेक स्क्वेअर एक्स. बर, आता आपण हे लिहून घेऊया. मग लिहून कसं घेणार आहे, इथे सेक 3x टॅन 3x आणि जस्ट 3चं काय असणार आहे डेरिवेशन 3, बरोबर ना. 3x किती असणार आहे 3, हे पहिलं, प्लस टॅनचं किती असणार आहे, मग इथे सेक स्क्वेअर 3x आणि ओनली 3x किती असणार आहे 3. हे आलं तुमचं डेरिवेशन. नेक्स्ट आता फक्त आपण हे टोटली एकत्र करून लिहूया. काय काय कॅन्सल होत असेल तर कॅन्सल करू, नसेल तर आहे तसं. आता याच्यातून काही टर्म आपण बाहेर काढू शकतो दोन याच्यातनं. आता बघा हे मल्टिप्लाय मध्ये आहे ना, बघा दोन टर्म कुठल्या, म्हणजे मी काय बोलतो बघा, ही एक आणि प्लस दुसरी. आता ह्याच्यातनं काय निघेल ते बाहेर काढू. त्याच्या आधीचं आहे तसं रिपीट. बर, याच्यातून कॉमन काय निघतं, याच्यातून 3 सेक 3x निघालं आणि आत किती राहिलं, मग इकडे राहिलं tan 3x प्लस सेक 3x. हे आलं राहिलेलं आन्सर. मग आता आपण हे फक्त बघू शकता कशाला काय कॅन्सल होईल, बघा व्हॅल्यू डायरेक्ट कॅन्सल होतात. ह्या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू काय होतीये, कॅन्सल होतीये. मग फायनल आन्सर किती असणार आहे, मग dy dx dy बाय dx इथे राहिलं 3 सेक 3x. हे आलेलं तुमचं काय फायनल आन्सर. मी हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन केलं, एकदम इझी असं क्वेश्चन होता हा. आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया. तर आपल्याला जे काही क्वेश्चन दिले असतं त्याला आपण काय कन्सिडर करतो, वाय. याला काय कन्सिडर करणार आहे, वाय. याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित असावं. डिवाइडचा फॉर्म्युला काय असतो, इथे मी बाजूला लिहितो u/v. हे काय करतो आपण, पहिला v बाहेर लिहितो, डेरिवेशन कुणाचं करतो चा, मग मायनस u डेरिवेशन कुणाचं v चा डिवाइड बाय v स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला यूज करायचा. तर आता बघा काय होणार आहे, इथे डेरिवेशन करणार आहे, मग काय लिहिणार आहे आपण, d/dx विथ रिस्पेक्ट टू x करतोय आपण. आता डिवाइड येणार इथे, तर इथे व्हॅल्यू काय लिहिणार आहे आता, मग खालची व्हॅल्यू 1 मायनस साइन एक्स आणि डेरिवेशन कुणाचा करणार आहे वरच्या व्हॅल्यूचा, म्हणजे कुठली येणार आहे ती व्हॅल्यू 1 प्लस साइन एक्स. डिग्री, डिग्री इम्पॉर्टंट. आता हे डिग्रीचं काय ते तुम्हाला मी सांगतो, पहिल्यांदा इथपर्यंत लिहून घेऊया. नंतर मायनस काय लिहिणार आहे तर 1 प्लस साइन एक्स डिग्री आणि डेरिवेशन कुणाचा करणार आहे आपण आता 1 मायनस साइन एक्स डिग्री आणि खालच्या व्हॅल्यूचा काय होतो स्क्वेअर, म्हणजे 1 मायनस साइन एक्स डिग्री आणि त्याचा काय स्क्वेअर. आता एक्स डिग्री म्हणजे काय, हे वरचं रफ करून घेतो मी.
हे बघा, आता एक्स डिग्री म्हणजे काय, याची व्हॅल्यू आहे सगळ्यांना आता रॅडियन मध्ये वगैरे कन्वर्ट करता येतं. तर 1 डिग्री म्हणजे किती असतं, पाय बाय 180. मग एक्स डिग्री म्हणजे किती असणार आहे, पाय बाय 180 मल्टिप्लाय बाय काय करणार आहे आपण, फक्त एक्स करणार आहे, बाकी काही अशी वेगळी व्हॅल्यू नाही येणार. मग ती नंतर आपल्याला पुट करायची आहे, पहिलं आपण हे तर लिहून घेऊ. बरं, आता काय होणार आहे की इथे सुद्धा dy बाय dx आहे तसं येणार. आता पहिलं इथे डिवाइड घेऊया. आता बघा, ज्या ज्या टर्म काही चेंज होत नाही ते मी आहे तशा लिहितो इथे बघा. ह्याचं काय आपण चेंजेस करणार नाहीये, मग ते आहे तसे डिवाइड मध्ये लिहिलं. याचं सुद्धा काहीच होणार नाहीये, मग ते सुद्धा आहे तसं लिहिलं. त्यानंतर आता याचं डेरिव्हेटिव्ह होणार 1 प्लस साईन एक्स डिग्री. तर आता चेन इथं 1चं तर 0 होतो, नंतर साईनचं काय होणार, साईनचं काय होतो कॉस एक्स डिग्री, आणि नंतर कुणाचा चेन रूल सगळ्यांना माहिती आहे, पहिल्यांदा पूर्ण याचा करतो आपण, नंतर फक्त काय करणार आहे एक्स डिग्रीचा. मग तो करणार आहे आपण डी बाय डी एक्स आणि एक्स डिग्री म्हणजे मी इथे मेन्शन केले काय करणार आहे आपण, लिहिणार आहे ते काय लिहिणार आहे इथे, मग पाय बाय 180 एक्स, नंतर हे ब्रॅकेट टाकूया, हे पहिली टर्म आहे. नंतर काय लिहिणार आहे आपण, मायनस 1 प्लस साईन एक्स डिग्री, आणि याचं परत करणार आहे 1चं तर 0 होणार, आणि मायनस साईनचं काय होणार आहे मायनस कॉस एक्स डिग्री, आणि नंतर डेरिव्हेशन कोणाचं होणार आहे, फक्त याचं होणार आहे पाय बाय 180 एक्स. याचं आपल्याला काय करणार आहे, डेरिव्हेशन आपण सॉल्व्ह करणार आहे. आता डेरिव्हेशन सॉल्व्ह करणार तर इथेही ब्रॅकेट टाकूया आपण, ब्रॅकेट राहिले इथेही, ह्या टर्मला सुद्धा काय करणार आहे ब्रॅकेट टाकणार आहे. आता काय करणार आहे, ह्याचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पाय बाय 180 आणि एक्स, एक्सचं जर किती होतं, पाय ही कॉन्स्टंट टर्म आहे लक्षात ठेवा, पाय बाय 180 काय असते कॉन्स्टंट, मग एक्सचं डेरिव्हेशन काय होणार आहे 1. मग फक्त आता बघा मग काय होणार आहे, हे आहे तसंच रिपीट करूया. हे बघा, याच्यात फक्त चेंज काय होणार आहे, इथे डेरिव्हेशन निघून जाणार आणि एक्स पण निघून जाणार. का, कारण की एक्सचं डेरिव्हेशन किती असतो 1, मग तो लिहायची गरज नाहीये, इथे इथेच झालं. मग ही राहिली तुमची टर्म. तर आता बघा काय करणार आहे आपण, इथे लिहिणार आहे डी वाय बाय डी एक्स, आणि जे काही कॉमन निघतंय ते लिहिणार आहे. कॉमन काय निघणार आहे इथे, पाय बाय 180, इथे पण पाय बाय 180, इथे काय कॉस एक्स, इथे सुद्धा काय कॉस एक्स. आता काय होणार आहे मग इथे ते लिहून घेऊया, जे जे कॉमन आहे ते पाय बाय 180 आणि कॉस एक्स डिग्री, आणि आत ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे मग बघू शकता आता तुम्ही 1 मायनस साईन एक्स डिग्री. इथे बघा इथे मायनस आहे, नीट बघा बघा इथे इथेही मायनस आहे आणि इथेही मायनस आहे, मग मायनस मायनसचं काय होणार आहे प्लस, प्लस 1 प्लस साईन एक्स डिग्री, आणि डिवाइड बाय काय येणार आहे मग व्हॅल्यू आपली बघा जी आहे ती राहिलेली व्हॅल्यू आपली परत येणार आहे. आता बघा डिवाइड येणार आहे 1 मायनस साईन एक्स डिग्री स्क्वेअर. आता काय काय कॅन्सल होते ब्रॅकेटमध्ये नीट लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल काय होणार आहे, इथे कॉस बघा इथे मायनस आहे इथे प्लस आहे, तो कॅन्सल होईल, इथे 2 होणार, 2 आपण बाहेर घेतलं तर लिहिणार काय आता, इथे लिहिणार आता dy बाय dx इज इक्वल टू 2 पाय बाय 180, आणि काय घेणार आहे कॉस एक्स डिग्री आणि 1 मायनस साईन एक्स डिग्री होल ब्रॅकेट स्क्वेअर. फायनल आन्सर काय येणार आहे मग पाय बाय 90 कॉस एक्स डिग्री डिवाइड बाय 1 मायनस साईन एक्स डिग्री स्क्वेअर. हे आलेलं काय आपलं फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचं स्क्रीनशॉटही घेऊ शकता, म्हणजे आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आता बघा क्वेश्चन नंबर 9 सॉल्व्ह करतोय आपण, तर तो कसा करणार आहे, हे बघा क्वेश्चन दिलेलं आहे 9. तर आपण आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे, याला y कन्सिडर करणार आहे. मग आपण केलं y,
आता फॉर्म्युले माहित पाहिजेत, कुणाकुणाचे फॉर्म्युले माहित पाहिजेत. लॉग एक्सचा फॉर्म्युला असतो 1/x आणि नंतर काय कॉट एक्स. कॉट एक्सचा फॉर्म्युला काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युले पाठ करून घ्या. आता इकडे बघा, हे फॉर्म्युले यूज करायचं आहे म्हणजे काय लिहिणार आहे आपण, डी डिवाइड बाय डी एक्स कुणाचा करणार आहे, वायचा. करेक्ट. आता काय येणार आहे, कॉटचा फॉर्म्युला लिहिलाय मी मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, बाकी आहे तसंच परत. काय लिहिणार आहे, लॉग एक्स डिवाइड बाय 2 आणि डेरिवेशन कुणाचं करणार आहे, चेन रूल सगळ्यांना आता माहित आहे. चेन रूल कसा असतो, पहिल्यांदा पूर्ण याचा नंतर कुणाचा फक्त ब्रॅकेटचा. इथेच पूर्ण याचा नंतर कुणाचा फक्त ब्रॅकेटचा, तसं. बरं, आता याचा येणार आहे मग इथे लॉग एक्स डिवाइड बाय 2 चा. तर हे थोडंसं मी स्प्लिट करून लिहितो म्हणजे थोडं आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. म्हणजे काय लिहिणार आहे, हाफ इंटू लॉग एक्स याचं डेरिवेशन करणार आहे. पुढे लिहिणार आहे मायनस लॉगचं डेरिवेशन लिहिलेलं इथे 1 कॉट एक्स डिवाइड बाय 2. डेरिवेशन करणार आहे, डेरिवेशन कोणाचं करणार आहे, फक्त कॉट एक्स डिवाइड बाय 2. आता जी व्हॅल्यू आपण आता पहिलं याचं काय डेरिवेशन करणार नाही, ऑलरेडी आहे ती रिपीट होणार, ते आहे तसं लिहून घेतलं आपण. तर हाफ पण आहे तसं येणार, त्याचं काय डेरिव्हेटिव्ह बाहेर येणार कॉन्स्टंट म्हणून, त्याच्यामुळे त्याचं होणार नाही. लॉगचं काय होणार आहे 1/x मायनस ही सुद्धा व्हॅल्यू आता 2 डिवाइड मध्ये वर आल्यावरती मल्टिप्लाय मध्ये येणार. करेक्ट ना. हे इकडे बघा डिवाइड मध्ये, हे इकडे आलं काय येणार आहे मल्टिप्लाय. पुढे याचं डेरिवेशन कॉट, इथे पण हाफ बाजूला घेतला आपण आणि कॉटचं डेरिवेशन किती होणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता इथे 2 ला 2 काय होणार आहे, हे कॅन्सल होतील. 2 ला 2 कॅन्सल झाल्यावरती काय इथे लिहूया वाटलं असतं, 2 ला 2 काय होणार आहे कॅन्सल. बर, पुढे आता जे व्हॅल्यू आहेत ते आपण लिहून घेऊया. काय करणार आहे आता, इथे हे बघा लिहिणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, त्यानंतर काय येते लॉग एक्स डिवाइड बाय 2. हे पूर्ण एक टर्म या आणि हे 1/2 आहे ना, तर 1/2 हे याच्या खाली येतं डिवाइड बाय 2 आणि मल्टिप्लाय बाय एक्स आहे ते सुद्धा इथंच लिहिणार आहे आपण. समजून घ्या, हे मोठं आहे, हे पूर्ण हे कशात आहे मल्टिप्लाय मध्ये, हे वरती येणार आणि हे 2x खाली येणार. मायनस 2 ला 2 कॅन्सल झाले म्हणजे राहिले काय फक्त इथे 1/cot. आता 1/cot कुणाचा फॉर्म्युला असतो तेही माहिती आहे, तो 1/cot आहेत बघ, इथे मायनस मायनस आहे ते प्लस करूया आणि 1/cot च्या ऐवजी काय लिहूया आपण tan x आणि काय लिहिणार आहे कोसेक स्क्वेअर एक्स. कळतं इथे बघा मायनस होतं, इथेही मायनस होतं, तर मायनस मायनसचं प्लस केलेलं आहे आपण. हे आलं तुमचं फायनल आन्सर. एवढीसा होता आपला क्वेश्चन. ओके, सगळ्यांना हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. आपण क्वेश्चन नंबर 10 घेऊया. आता बघा क्वेश्चन नंबर 10 कसा सॉल्व्ह करणार आहे आपण. तर इथे मी लिहितोय, आता आपण ह्या टर्मला पूर्ण याला पहिल्यांदा नीट सॉल्व्ह करून घेणार आहे. कसं करणार आहे बघा, पहिलं वाय कन्सिडर करूया आपण. ह्याला वाय केलं, आता वरती पॉवर मध्ये बघा ई रेस टू, किंवा आपण बघितलं ई रेस टू -2 असेल तर त्याचं काय लिहितात 1/e स्क्वेअर, किंवा असं तुम्ही बघितलं असेल -2 असेल तर काय करतो 1/x स्क्वेअर. सेम त्याच मेथड नुसार करणार आहे आपण इथे. म्हणजे y इज इक्वल टू ई रेस टू 2x मायनस 1 किती येणार आहे ई रेस टू 2x डिवाइड बाय ई रेस टू 2x प्लस 1/e रेस टू 2x. आता याचा बेस सेम करून घेणार, काही नाही म्हणजे डिवाइड मध्ये 1, इथं सुद्धा डिवाइड मध्ये काय 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये करणार आहे म्हणजे काय ई रेस टू 4x मायनस 1 डिवाइड बाय काय ई रेस टू 2x, अगेन डिवाइड बाय किती येणार आहे ई रेस टू 4x प्लस 1 डिवाइड बाय ई रेस टू 2x. कॅन्सल आउट होणार आहे टर्म, ह्या टर्मला ही टर्म काय होणार आहे कॅन्सल. फायनल आन्सर काय राहणार आहे ई रेस टू 4x -1 डिवाइड बाय ई रेस टू 4x प्लस 1. आता आपण याचा काय करणार आहे डेरिवेशन फाइंड करणार आहे. कुठला फॉर्म्युला आहे हे मी आता सांगत नाहीये, तुम्हाला आता कळलेले डिवाइड मध्ये म्हणजे कुठला फॉर्म्युला.
प्रत्येक वेळी फॉर्म्युल्यांची वेट नका करू, तुम्ही थोडेसे तुमचाही बुद्धी वापरा. आपण डेरिव्हेशन करतोय इथे, म्हणजे काय लिहिणार आहे, डी अपॉन डी एक्स. कोणाचं डेरिव्हेशन करतोय, वायचं. तर आता याचं करतोय म्हणजे काय, पहिली खालची टर्म बाहेर घेणार, बरोबर. कुठली फॉर्म्युला आहे इथे बघा, डी वाय बाय डी एक्स कुठला होता, यू अपॉन व्हीचा. तो व्ही बाहेर घ्यायचा, डेरिव्हेशन सेकंड वालाचा आठवला असेल ना तुम्हाला. नंतर यू बाहेर घ्यायचा, डेरिव्हेशन व्हीचा, आणि व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. मी रफ करतो लगेच तुम्हाला. आता त्यानुसार बघा काय करणार आहे आपण, e⁴x प्लस 1 बाहेर घेतलं, डेरिव्हेशन कुणाचं करणार आहे, e⁴x मायनस 1 मायनस परत e⁴x मायनस 1 आणि डेरिव्हेशन कुणाचं करणार आहे, वरच्या टर्म्स, म्हणजे काय, e⁴x मायनस 1. डिवाइड घेऊया इथे, एक मिनिट. डिवाइड बाय खालच्या टर्मचा स्क्वेअर. खालच्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय, e⁴x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. पुढे dy बाय dx. dy बाय dx, आता व्हॅल्यू बघू, डेरिव्हेशन करायचंय. डेरिव्हेशन सगळ्यांना माहिती आहे, e⁴x चं डेरिव्हेशन काय असतं, e⁴x असतं. मग इथे लिहिणार आहे e⁴x प्लस 1 आणि e⁴x चं काय होणार आहे, 4x होणार आहे. 1 चं काय होतं, 0. आता आपण बघा ना, e⁴x करतोय चेन रूल नुसार, पहिलं पूर्ण याचं केलं ते झालं e⁴x, आणि नंतर कुणाचं करतो, फक्त 4x. 4x किती होणार आहे, 4. तेही इथं लिहून घेणार आहे आपण, 4. पुढे मायनस, आता हे काय लिहिणार आहे, e⁴x मायनस 1. इथे बघा, वाटलं असं तुम्ही एकदा ब्रॅकेट टाका, कारण की काय होतं की कधी कधी कन्फ्युजन वाढतं ब्रॅकेट नसल्यामुळे, त्याच्यामुळे टाकत जा, तुम्हाला इझी जाईल. नेक्स्ट याचं डेरिव्हेशन करणार, जसं याचं आलेलं आहे तसंच त्याचंही येणार. इथे एक मिनिट, इथे प्लस द्यायला पाहिजे होतं मी, ते मायनस दिलेलं आहे, प्लस हवं होतं ना. बर, आता याचं डेरिव्हेशन करणार आहे तर e⁴x आणि काय होणार आहे, फक्त 4. तसंही काही फरक नसता पडला, कारण की 1चं काय असतं, 0. बट आपण स्टेप वाईज करणं गरजेचं. डिवाइड बाय खालच्या याचं काय घेणार आहे, स्क्वेअर. e⁴x प्लस 1 चा स्क्वेअर. आता बघा काय काय दोन्ही टर्म मधून काय कॉमन निघते ते बाहेर घेऊया आपण. इथे लिहिणार आहे dy बाय dx इज इक्वल टू, दोन्ही टर्म मधून जे कॉमन जे जे सेम आहे ते काय करणार आहे आपण बाहेर. तर दोन्ही टर्म मध्ये सेम काय, इथे बघा ह्या व्हॅल्यू काय सेम आहे दोन्हीकडं, मग ते आपण बाहेर घेऊया. म्हणजे लिहिणार आहे e⁴x आणि इथे लिहिणार आहे 4, आणि आत काय लिहिणार आहे मग, e⁴x प्लस 1 मायनस इथे काय लिहिणार आहे, e⁴x मायनस 1. हे दोन ब्रॅकेट मधून निघालेलं कॉमन आहे. आणि डिवाइड बाय किती येणार आहे आता मग, डिवाइड बाय येणार आहे e⁴x प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आपल्याला, मग ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं तर बाकीच्या व्हॅल्यू आहे तशा आपण रिटर्न घेऊया. हे आपण आहे तसं घेऊया, फक्त काय करूया, ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. ब्रॅकेट सॉल्व्ह करणार म्हणजे काय होणार, हे ब्रॅकेट निघालं तर इथे मायनसचं काय होणार आहे, प्लस होणार आहे. प्लस झालं तर काय होईल मग, कळतंय, मायनसचं काय होणार आहे, प्लस होणार आहे. प्लस झाल्यावरती काय होऊ शकतं बघा, आता काय काय कॅन्सल आउट होणार आहे, मग हेही ब्रॅकेट काढून टाकू आपण. बघा आता काय होणार आहे, कॅन्सल होणार आहेत व्हॅल्यू. काय कॅन्सल होणार आहे, ह्या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू कॅन्सल. 1 + 1 2, आणि 2 मल्टिप्लाय बाय 4 केल्यावरती फायनल आन्सर किती मिळणार आहे मग, हे लिहूया आपण. हे बघा ब्रॅकेट मध्ये फक्त काय राहणार आहे, 2. मी हे रफ करूया सगळं. मग 2 राहिलं तर 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, आणि 2 नी मल्टिप्लाय केल्यावरती फायनल आन्सर किती येणार आहे मग, 8 e⁴x डिवाइड बाय
डिवाइड बाय येणार आहे e⁴x प्लस 1 चा स्क्वेअर. हे आलं तुमचं फायनल आन्सर. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे क्वेश्चन काय केलेले आपण. थोडंसं याचे रिव्हिजन करा, इम्पॉर्टंट असे क्वेश्चन आहेत. नंबर 11 हा क्वेश्चन नंबर 11 10th नंबर सारखाच आहे. जर तुम्ही 10th क्वेश्चन केलं असेल तर तुम्हाला समजेल. तर आता इथे फॉर्म्युला वगैरे आता आतापर्यंत तुम्हाला सगळे फॉर्म्युले पाठ झालेच असतील. आता कुठे यूज करायचा हा काय असणार आहे, y=u/v हा फॉर्म्युला यूज करायचा. तर दिलेल्या इक्वेशनला सुद्धा आपण काय कन्सिडर करूया इथे y. तर याचं करायचं तर फॉर्म्युला काय असतो की खालची टर्म बाहेर घेणार आहे आपण, लिहूया ती. काय लिहिणार आहे e⁴x -1 आणि नंतर काय करणार आहे डेरिवेशन कोणाचं लिहिणार आहे आपण e⁴x प्लस 1 आणि मायनस आता परत काय करणार आहे मग e⁴x प्लस 1 आणि डेरिवेशन कोणाचं करणार आहे खालच्या टर्मचं. खालची टर्म म्हणजे कुठली e⁴x मायनस 1 डिवाइड डिवाइड बाय काय करणार आहे e⁴x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर dy बाय dx. आता याचं डेरिवेशन पुढे येणार आहे dy बाय dx इज इक्वल टू सगळ्यांना डेरिवेशनचे आता फॉर्म्युले पार्ट असते √x वगैरे काय असतं किंवा e⁴ काही असो किंवा याचं काय होणार याचं डेरिवेशन ज्यावेळेस करतात त्यावेळेस पहिल्यांदा पूर्ण याचा करायचा नंतर फक्त वरच्याचा. मग पूर्ण याचं काय होणार e⁴x चा e⁴xच राहतो म्हणजे याचं काय येणार आहे e⁴x आणि नंतर √x काय असतो डेरिवेशनचा फॉर्म्युला 1/2 √x म्हणजे येणार आहे 1/2 √x. फायनल आन्सर काय येणार आहे e⁴x आणि 2 √x. हा इथे आपण लिहून घेऊया. काय लिहिणार आहे e⁴x डिवाइड बाय 2 √x. हे फॉर्म्युले आता तुमचे पाठ असावेत. इथे दोन्ही फॉर्म्युले लिहून देते कुठल्या फॉर्म्युल्यांच्या बेसिसवर आपण केलं याचा √xच राहतो. हे तुमचे लागणारे बेसिक फॉर्म्युले. e⁴x काय होतं e⁴xच राहतं म्हणून आपल्याला आले फॉर्म्युले. आय होप हे समजलंय. मी इकडचं रफ करून घेऊया. आता नेक्स्ट आता काय होणार आहे मग याच्यात तर काय चेंजेस होणार नाहीत मग आहे तसं आपण ते रिटर्न घेऊया. पुढे याचं काय होणार आहे परत जे आत्ता झालं होतं तेच होणार आहे. काय होणार आहे इथे e⁴x डिवाइड बाय 2 √x आणि मायनस 1 1चं तर काय होतं 0 मग ती लिहायची गरज नाहीये. मग डिवाइड बाय इथं व्हॅल्यू काय येणार आहे मग इथे डिवाइड करून घेऊया. आता याचं येणार आहे खालच्याचं आहे तसंच येणार आहे e⁴x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता पुढे हे डेरिवेशन केलेलं आहे ते मी हायलाइट करतोय कारण की तुम्हाला लक्षात येईल की हे आपलं डेरिवेशन आपण सॉल्व्ह केलं होतं आता. आता आपण हे एकत्र करण्याचा प्रयत्न करूया की किंवा काय दोघांच्यातून कॉमन निघते ते बघूया. तर वरती बघा वरच्या मध्ये दोघांच्यातून कॉमन एकच निघते. दोघांच्यातून म्हणजे कुठले बघा मायनसच्या इकडची एक टर्म आणि मायनसच्या इकडची एक टर्म. या दोघांच्यातून कॉमन काय निघणार आहे dy बाय dx इज इक्वल टू e⁴x डिवाइड बाय 2 √x. हे कॉमन निघालं. आत काय राहणार आहे मग ब्रॅकेटमध्ये e⁴x मायनस 1 आणि परत मायनस e⁴x. इथे काय होणार आहे हा मायनस इथे अप्लाय झाल्यावरती मायनस 1च येणार आहे आणि डिवाइड बाय काय येणार आहे e⁴x मायनस 1 स्क्वेअर. आता इथे कॅन्सल आउट काय काय होते बघू शकता. हे याला काय होणार आहे कॅन्सल होणार आहे प्लस मायनस हे -1 किती होतं -2. इथे लिहूया आपण -2 e⁴x डिवाइड बाय 2 √x. हे पॉवर मध्ये नीट लिहून घ्या. हे काय होणार आहे पॉवर मध्ये आहे त्याच्या आणि डिवाइड बाय काय e⁴x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे 2 ला 2 इथे सुद्धा कॅन्सल होतोय बघा. मग कॅन्सल झाल्यावरती राहणार फायनल आन्सर आपण लिहूया. काय येणार आहे मग dy बाय dx इज इक्वल टू e⁴x डिवाइड बाय आता ही टर्म वरती आल्यावरती काय येणार आहे मग √x आणि काय येणार आहे e⁴x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे आलेलं आपलं फायनल आन्सर आहे. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे.
तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे मी एकदम हायलाइट करूया. हे 10th क्वेश्चन सारखंच होतं, काही याच्यात असे अवघड अशी स्टेप नव्हती. तर आता बघा क्वेश्चन नंबर 12 कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला. यासाठी लॉगचे काही फॉर्म्युले माहीत हवेत तुम्हाला. आता इथे इथे एक नॉर्मल फॉर्म्युला लिहितो मी. काय फॉर्म्युला आहे? लॉग यम एन आणि नंतर काय असतं पी. त्याचा फॉर्म्युला काय बनतो? लॉग यम लॉग एन आणि काय बनतो? लॉग पी. मग तोच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करणार आहे आपण. तर काय बनणार आहे? dy बाय डी एक्स इज इक्वल टू काय होणार आहे? लॉग tan क्यूब एक्स नंतर काय होणार आहे? लॉग साइन 4x नंतर काय होणार आहे? लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 रेज टू 7. आता हे झालं आपलं इक्वेशन. आता आपल्याला अजून एक लॉगचा फॉर्म्युला माहीत हवा आहे. आता इथनं पुढचं इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तोही लिहितोय मी इथे. तो कुठला माहीत हवा आहे? लॉग यम रेज टू एन असेल तर काय बनतं? एन लॉग यम. करेक्ट. हा एन कुठे येतो? पुढे येतो. हे फॉर्म्युला तर सगळ्यांना माहित आहेत. मग त्या फॉर्म्युलानुसार काय बनणार आहे बघा इक्वेशन. आता dy बाय डी एक्स इज इक्वल टू याचं काय होणार आहे? 3 पुढे येणार म्हणजे 3 लॉग tan x. आता 4 पुढे येणार म्हणजे 4 लॉग साइन x आणि पुढे काय नाही याचाही 7 पुढे येणार. मग काय लिहिणार आहे आपण? 7 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. आता याचं आपल्याला डेरिव्हेशन काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं. तर बघा कसं करणार आहे? dy बाय डी एक्स. आता 3 कॉन्स्टंट टर्म आहे बाहेर घेणार आहे. नंतर डेरिव्हेशन कुणाचं करणार आहे आपण? उरलेल्या टर्मचं. उरलेली टर्म म्हणजे मी लिहून घेतो ती कुठली टर्म आहे. ह्या टर्मचं आपण काय करणार आहे? डेरिव्हेशन करणार आहे. नंतर आता पुढे काय? मल्टिप्लाय मध्ये आहे. 4 बाहेर घेणार. करेक्ट. 4 बाहेर घेणार आणि नंतर कुणाचं? आता इथे सगळं मल्टिप्लाय मध्ये येते. इथे एक व्हॅल्यू करायची राहिली. सगळे मल्टिप्लाय मध्ये असल्या लॉगच्या फॉर्म्युलानुसार काय करतात? सगळ्यांची ऍडिशन. करेक्ट. मग इथे ऍडिशन येणार तर इथे सुद्धा काय येणार आहे? ऍडिशन. तर 4. आता 4 बाहेर आलं. आता डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे आपण? ह्या आतल्या टर्मचं. आतली टर्म कुठली? लॉग साइन एक्स. नंतर परत पुढे काय येणार आहे? प्लस 7. डेरिव्हेशन कोणाचं करणार आहे आता? लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7. आता डेरिव्हेशनचे रूल सगळ्यांना माहिती आहे. कुठले फॉर्म्युले काय असतात? लॉगचा फॉर्म्युला काय? आता हे प्रत्येक वेळी सांगत नाही. लॉगचा फॉर्म्युला लॉग एक्स असतो 1/x आणि टॅनचा काय असतो? टॅनचा असतो सेक स्क्वेअर एक्स. करेक्ट. साईनचा काय असतो? कॉस एक्स. हे सगळे माहित आहेत फॉर्म्युले. मी जस्ट इंट्रोडक्शन म्हणून देतो. हे आता हे पहिल्यांदा देतोय मी. नंतरच्या एक्सरसाइज मध्ये मी असे फॉर्म्युले सांगणार नाही, डायरेक्ट करणार आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच तुमचं बेसिक स्ट्रॉंग करून घ्या. आता बघा dy बाय डी एक्स. इथे काय बनणार आहे आता आपण? इथे 3 लॉग आहे. लॉगचा फॉर्म्युला काय असतो? 1/x म्हणजे 1 काय येणार आहे इथे? tan x आणि नंतर tan x चा फॉर्म्युला आपण चेन रूल ना. चेन रूल म्हणजे पहिल्यांदा पूर्ण याचा नंतर काय फक्त tan x चा. मग tan x चा काय बनणार आहे? सेक स्क्वेअर एक्स प्लस पुढे प्लस 4. इथे पण काय बनणार आहे? 1 साइन एक्स आणि साइनचा काय बनणार आहे? कॉस एक्स प्लस 7. याचा सुद्धा काय बनणार आहे? 1 एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि एक्स स्क्वेअर प्लस 7चा काय बनतो? 2x. हे सगळ्यांना आता कळलेले आहेत. आता पुढे आता हे सगळे एकत्र लिहूया आपण. म्हणजे काय लिहिणार आहे? dy बाय डी एक्स इज इक्वल टू 3. आता इथे साईनचा फॉर्म्युला काय असतो? तो आपण इथे लिहूया. साईनचा फॉर्म्युला असतो इथे बघा लिहितो 1/tan x चा फॉर्म्युला काय बनणार आहे? 1/sin x डिवाइड बाय कॉस एक्स. जर मी कॉस वर नेलं तर काय बनणार आहे? कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्स. तो फॉर्म्युला मी इथे सरळ लिहून घेऊया. कॉस एक्स डिवाइड बाय काय बनेल? साइन एक्स. 1/tan चा हा फॉर्म्युला तिथे करून दाखवला मी कसा आलाय तो. पुढे इथे काय आता सेकचा फॉर्म्युला काय असतो? 1 कोस एक्स स्क्वेअर एक्स प्लस इथे काय येणार आहे? 4 काय येणार आहे? इथे एक मिनिट 4 एकटाच लिहूया आपण. मग इथे 4 आणि काय लिहिलेलं आहे? कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्स लिहूया.
प्लस आता इथे 7 आहे, 7 मल्टिप्लाय बाय 2x किती होणार आहे 14x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. आता बघा पुढे dy बाय dx इज इक्वल टू कॉस अपॉन हे सगळे आता फॉर्म्युले माहित पाहिजे काय काय कशाला कुठले फॉर्म्युले येतात काय काय कॅन्सल होतील. इथे इथे बघा काय कॅन्सल होणार आहे कॉस एक्स आणि याचा स्क्वेअर कॅन्सल होतोय मग काय राहणार आहे 1 अपॉन साईन म्हणजे काय असतं कोसेक एक्स आणि 1 अपॉन कॉस काय असतो सेक एक्स प्लस 4 कॉस अपॉन साईन काय असतं कॉट एक्स आणि 14x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 हे आलेलं आपलं काय फायनल आन्सर. हवं असेल ना याला ब्रॅकेट करून देतो मी तुम्हाला. हे आलेलं काय आपलं फायनल आन्सर. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. मी थोडं झूम आउट करूया. ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तर आता बघा क्वेश्चन नंबर आपण 13 घेतो. यात काय करायचं याला वाय कन्सिडर करूया आपण. याला आपण वाय कन्सिडर करायचं आहे. डेरिवेशन करणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर. पण आता त्याची गरज नाही. पहिल्यांदा हे सिम्प्लिफाय करून घेऊ. एकदम इझी आहेत. याच्यावरती 3 क्वेश्चन डिपेंड आहेत तुमचे 13, 14 अँड 15. मी तुम्हाला फक्त 13 देतोय. 14, 15 हा तुमच्यासाठी आहे. हे काय मी सॉल्व्ह करून देत नाहीये. तर इकडे कारण की एकदम सिमिलर असे क्वेश्चन आहेत. आता बघा इथे काय करणार आहे आता वाय इथे लिहितो मी. इथे y इज इक्वल टू रूट आहे. रूट काय होणार आहे वर जाणार म्हणजे काय 1 मायनस कॉस 3x डिवाइड बाय काय 1 प्लस कॉस 3x आणि याच्या पॉवर मध्ये काय येणार आहे हाफ. करेक्ट हाफही पुढे येणार. मग काय लिहिणार आहे वाय. आता लॉगचा मग असे फॉर्म्युला सांगितलं तर लॉग यम रेस टू एन काय होतं एन लॉग यम. त्या फॉर्म्युलानुसार एन काय येणार आहे पॉवर मध्ये जे काय ते पुढे म्हणजे हाफ पुढे आणि लॉग बाकीची व्हॅल्यू आहे तशी रिटर्न येणार. याच्यात काही चेंजेस होणार नाहीयेत. आता बघा इथनं आता याचं डेरिवेशन करणार आहे. पण याच्या आधी पण अजून एक लॉगची फॉर्म्युला असतो की लॉग इथे लिहितोय लॉग यम अपॉन एन असेल तर आपण असं लिहू शकतो लॉग यम मायनस लॉग एन. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे. मग तो फॉर्म्युलाचा यूज केला तर इथे येणार आहे वाय इज इक्वल टू हाफ लॉग आणि काय लिहिणार आहे आपण इथे लॉग 1 मायनस कॉस 3x मायनस लॉग 1 प्लस कॉस 3x हे मिळालं. आता याचं डेरिवेशन करणार आहे विथ रिस्पेक्ट टू काय करणार आहे विथ डेरिवेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय लिहिणार आहे आपण इथे dy बाय dx. आता बघा हाफ तर काय त्याचं करायचं नाहीये. इथे लॉगचा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहित आहे. लॉगचा फॉर्म्युला काय असतो इथे लिहूया लॉग एक्स असतो 1 अपॉन एक्स. हा डेरिवेशन आहे. मग याचंही काय होणार आहे मग 1 अपॉन 1 मायनस कॉस 3x आणि त्याच्यानंतर काय होणार आहे 1 मायनस कॉस 3x चा डेरिवेशन करायचं आहे. 1 चा तर 0 होतो आणि मायनस कॉस 3x चा डेरिवेशन काय होणार आहे मायनस तसाच राहणार. कॉसचा काय बनतो मायनस साईन. एक मिनिट काय बनतो मायनस साईन 3x मायनस मायनस काय होणार आहे प्लस साईन 3x. मग तो इथे लिहूया डायरेक्ट मी लिहितोय प्लस साईन 3x काय लिहिणार आहे साईन 3x पुढे आणि परत त्याच्यानंतर कुणाचं करतो आपण 3x चा काय बनणार आहे 3. बघा चेन रूल नुसार करतोय. पहिल्यांदा काय करणार पूर्ण याचा त्याच्यानंतर कुणाचं करणार आहे कारण की 1 चा तर 0 होतो. मग फक्त कुणाचा करतो आपण इथे कॉसचा कॉस 3x चा आणि नंतर कुणाचा करणार आहे फक्त 3x चा. कॉस 3x चा तर मायनस तुम्हाला सांगितलं मी इथे मायनस साईनचं प्लस होणार आहे 3x आणि 3x चा फक्त काय 3 पुढे मायनस 1 अपॉन इथे पण काय येणार आहे 1 अपॉन 1 प्लस कॉस 3x आणि काय येणार आहे पुढे आता कॉस आहे म्हणजे मायनस साईन 3x आणि फक्त 3x चा काय बनणार आहे 3. इकडची व्हॅल्यू मी रफ करतोय. आता हे सगळ्यांना समजलेले आहेत व्हॅल्यू. तर आता हे आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. तर सॉल्व्ह कसं करून घेणार आहे एकदम इझी स्टेप आहे. सगळे एकत्र करून घेऊया. एकत्र करून म्हणजे कसं लिहिणार आहे हे लिहिताना फक्त नीट लिहिणार आहे. बघा आता dy बाय dx इज इक्वल टू हाफ काय लिहिणार आहे 3 साईन
3x डिवाइड बाय 1 मायनस कॉस 3x मायनस मायनस काय होणार आहे ते प्लस. बघा इथेही मायनस आहे आणि इथेही मायनस आहे. मायनस मायनसचं काय बनणार आहे प्लस. मग प्लस झाल्यावरती काय होणार आहे इथे 3 साइन 3x डिवाइड बाय 1 प्लस कॉस 3x. करेक्ट. हे झालं ब्रॅकेट टाकून घेऊया आपण ह्याला. आता याच्यात ह्या ब्रॅकेटमधून काय कॉमन येते ते आपण बाहेर काढूयात. बघू शकता तुम्ही कॉमन निघण्यासाठी टर्म आहे इथे दोन्हीकडे सेम आहे ते आपण बाहेर काढणार आहे. म्हणजे लिहिणार काय dy बाय dx इज इक्वल टू 3 साइन 3x डिवाइड बाय 2 आणि ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहणार आहे मग 1 अपॉन 1 मायनस कॉस 3x प्लस 1 अपॉन 1 प्लस कॉस 3x. आता बेस सेम करून घेऊया आपलं dy बाय dx. हे बाहेरची टर्म तर आहे तशी राहणार आहे मग ती रिपीट करूया आपण. आहे तशीच घेतली त्यातला आतली टर्म. बेस सेम करायचं म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे इथे. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करून घेणार आहे आपण इथे लिहूया. मी लिहितोय ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 1 प्लस कॉस 3x आणि ह्यानी इकडे गेलं किती येणार आहे 1 मायनस कॉस 3x डिवाइड बाय हे एकमेकांना मल्टिप्लाय म्हणजे 1 मायनस कॉस 3x हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस 3x हे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट कम्प्लीट. मग आता बघू शकता इथे काय काय होणार आहे वरती काय होणार आहे प्लस मायनस आहे ते कॅन्सल होणार आहे. बघा ह्या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू कॅन्सल 1 प्लस 1 काय होणार आहे 2. मग ते बाहेर लिहूया आपण एकत्र. मग काय लिहिणार आहे इथे dy बाय dx इथे काय लिहिणार आहे 2 बरोबर ना 2 येणार आहे म्हणजे 3 साइन 3x मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2 आणि इकडे काय हा फॉर्म्युला आता सगळ्यांना माहिती आहे a मायनस बी आणि a प्लस बी. इथे बाजूला लिहितं a मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये असतं आणि a प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये असतं. तर काय असतं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग a स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर किती असणार आहे तोही लिहिणार आहे आपण 1 डिवाइड बाय काय लिहिणार आहे 1चा स्क्वेअर 1 मायनस इथे काय लिहिणार आहे कॉस स्क्वेअर 3x. करेक्ट कॉस स्क्वेअर 3x. आता पुढे आता हाही फॉर्म्युला माहित असावा सगळ्यांना 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला काय असतो साइन स्क्वेअर एक्स. तर आता बघा काय होणार आहे dy बाय dx इज इक्वल टू 2 ला 2 कॅन्सल होणार आहे ह्या 2 ला हा 2 कॅन्सल होईल. मग राहणार काय 3 साइन 3x मल्टिप्लाय बाय 1 अपॉन इथे काय 1 मायनस कॉस स्क्वेअरचा मी फॉर्म्युला लिहिलेला आहे मग तो लिहूया साइन स्क्वेअर 3x आणि हे टोटल फक्त एकत्र करून लिहायचं. म्हणजे टोटल एकत्र करून कसं लिहिणार आहे हे बघू शकता तुम्ही इथे बाजूला लिहूया. इथे बघा साइन 3x आहे इथे स्क्वेअर आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. राहणार काय मग dy बाय dx इज इक्वल टू काय लिहिणार आहे 3 तर राहिला इथे 3 अपॉन साइन 3x. आता 1 अपॉन साइनचाही फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय असतो तो 3 कोसेक 3x बरोबर ना. इथे लिहितोय मी 1 अपॉन साइन एक्स. 1 अपॉन साइन एक्सचा फॉर्म्युला काय असतो कोसेक एक्स. करेक्ट त्या फॉर्म्युल्यानुसार मग तेच केलेले 1 अपॉन साइन 3x चा काय असणार आहे मग कोसेक 3x. बस तसंच केलेलं आहे. हा अशा प्रकारे हा क्वेश्चन झालेला आहे. ह्याला ब्रॅकेट टाकूया आपण. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर असणार आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. हे मी इकडचे स्टेप रफ करतो कारण ते सगळ्यांना समजलेले बेसिक फॉर्म्युले हे तर माहीत असतील. जस्ट मी अंडरस्टँडिंगसाठी लिहिले होते. अशा प्रकारे तुम्हाला याच्या पुढचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. कुठले याचे क्वेश्चन नंबर 14 आणि क्वेश्चन नंबर 15 हे दोन्ही क्वेश्चन याच्या रिलेटेड आहेत. याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपण तोही क्वेश्चन मी तुम्हाला जस्ट दाखवतो बघू. हे बघा सेम क्वेश्चन आहेत इथे काही वेगळं असं करायचं नाही त्यामुळे तो तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. आणि पुढचाही हा इक्वेशन हा तर सेम आहे फक्त वरती जो याच्यात 13 मध्ये वरती प्लस होतं खाली मायनस होतं इथे फक्त उलटं केलेलं आहे. त्यामुळे हे 2 क्वेश्चन तुम्ही करायचे आहेत. आपण क्वेश्चन नंबर आता 16 घेऊया.
आपण क्वेश्चन नंबर 16 घेतोय. आता क्वेश्चन नंबर 16 काही असा अवघड असा क्वेश्चन नाहीये. बघू शकता काय करणार आहे. इथे बघा लॉग बाहेर आहे, तर लॉग आपण आत मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे काय लिहिणार आहे, लॉग 4 रेज टू 2x आणि मल्टिप्लाय मध्ये म्हणजे आपण लॉग मध्ये काय करतो, प्लस, बरोबर ना. लॉग यम आणि एन असेल तर काय लिहितो आपण त्याचं, लॉग यम प्लस लॉग एन, म्हणजे इथे इथेच होणार आहे. आता पुढे मग लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 डिवाइड बाय रूट 2x क्यूब -4 आणि रेस टू किती येणार आहे, 3/2. आता लॉग दोघांना अप्लाय झाले. पॉवर मध्ये हाही फॉर्म्युला आता यूज होणार आहे, यम रेस टू एन, एन पुढे येणार आणि लॉग यम हा फॉर्म्युला. मग इथे इथेच 2x खाली आलं आणि काय लिहिणार आहे, लॉग 4 प्लस इथे पण 3/2 पुढे येणार आणि पुढे काय लिहिणार आहे, लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 डिवाइड बाय काय येणार आहे, 2x क्यूब -4. ही व्हॅल्यू कळली असेल सगळ्यांना. मी थोडीशी बाजूला लिहून घेऊया, खाली घेऊया. आता बघा, हे आपल्याला आता इथनं पुढे सॉल्व्ह करायचं आहे. कसं करणार आहे, तर ते इथे लक्षात ठेवा, ही लॉग एक्स जो दिसतोय हा लॉग एक्स, लॉग 4 आहे हा. लॉग एक्स असतात तरच आपण त्याचं डेरिव्हेशन काय करतो, 1/x. पण लॉग 4 आलाय तर ही काय कन्सिडर केलं जातं, कॉन्स्टंट. लॉग जर कुठलीही व्हॅल्यू आली, 4 काही येऊ दे, त्याची जर नंबर आला त्याच्यामध्ये ती कॉन्स्टंट असतं. मग कॉन्स्टंट काय काय इथे ते बाजूला लिहून घेऊया. म्हणजे 2 लॉग 4 हे कॉन्स्टंट आहे आणि मल्टिप्लाय बाय काय आहे, एक्स प्लस. आता इथं हे डिवाइड मध्ये आहे लॉगचं डिवाइड मध्ये पण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, यम बाय एन असेल तर काय करतो, लॉग यम मायनस लॉग एन. तर फॉर्म्युला अप्लाय होणार आहे, लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि मायनस काय घेणार आहे, लॉग इथे रूट आहे म्हणजे हाफ हाफ आपण पुढे घेऊया. आता हे सगळ्यांना समजले काय केले आपण ते, क्यूब मायनस काय 4. ओके, हे झालं त्याचा ब्रॅकेट टाकलं. आता बघा इथनं पुढे काय होणार आहे, 2 लॉग 4 एक्स. आता 3/2 आत मल्टिप्लाय केलं किती येणार आहे, 3/2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस, आता हेही आत मल्टिप्लाय केलं किती येणार आहे, 3/4 लॉग 2x क्यूब -4. हे झालं तुमचं इक्वेशन. आता याचं डेरिव्हेशन करणार आहे विथ रिस्पेक्ट टू काय, इथे लिहूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट करणार आहे म्हणजे काय लिहिणार आहे बघा, विथ रिस्पेक्ट टू काय लिहिणार आहे आपण, एक्स करतोय. दिल्या टर्मला काय कन्सिडर करतो आपण, वाय. इथे लिहिणार आहे वाय. आता याचं डेरिव्हेशन करणार आहे, हे तुम्हाला मगाशी सांगितले, ही कॉन्स्टंट टर्म आहे. मग याचं काहीच करू शकत नाही आपण. इथे काय लिहिणार आहे आपण, 2 लॉग 4 आणि एक्स तर 1 होतं ते काही लिहायची गरज नाहीये. मग प्लस 3/2 आणि लॉग. आता लॉगचा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना, काय असणार आहे, 1 मग एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि एक्स स्क्वेअर प्लस 5चं किती होणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5चं किती होणार आहे, 2x. 5चं काय होतं 0, म्हणजे फक्त काय लिहिणार आहे 2x मायनस 3/4 लॉगचं परत तेच 1 बाय किती होणार आहे, 2x क्यूब -4 आणि याचं किती होणार आहे, 3 पुढे येणार, बरोबर. 3 पुढे म्हणजे किती असं बघा, 2x क्यूब आहे ना, मग 3 पुढे येणार 3 इंटू 2x स्क्वेअर, करेक्ट. मग इथे काय बनणार आहे, 6x स्क्वेअर. ते इथे लिहून घेऊया, 6x स्क्वेअर. 4चं 0 ते लिहायची गरज नाही. आय होप हे समजले, रफ करतोय आम्ही. बरं, आता इथे पुढे बघा काय करणार आहे आपण इथे. आता काय काय कॅन्सल आउट होऊ शकतं ते बघायचं आणि कॅन्सल करायचं. आता इथे बघू शकता, इथे 2 ला 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इथे 4 आहे, इथे 6 आहे, ते पण कॅन्सल होणार. 2 2 जा 2, 3 जा. काय येणार आहे आन्सर आता, 2 लॉग 4 इथे किती, प्लस 3/x स्क्वेअर प्लस 5 इथे एक्स आहे, तो एक्स इथे लिहून घेऊया आपण आणि इथे काय येणार आहे 3/2 म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3 काय 9, करेक्ट, 9 आणि एक्स स्क्वेअर डिवाइड बाय किती येणार आहे मग 2x क्यूब -4. 2x क्यूब -4 क्यूब आहे हा, एक मिनिट, हा किती आहे क्यूब. आता इथून पुढे आपल्याला dy बाय काय म्हणणार आहे याला, dx. आता हेही सॉल्व्ह करून घ्यायचं. तर ऍक्च्युअल मध्ये आपण बघितलं तर हा क्वेश्चन इथे संपतोय, बट एक स्टेप तुमच्या बुकमधलं आन्सर आणण्यासाठी आपण याच्या पुढेही सॉल्व्ह करणार आहे. काही नाही बघा, एक छोटीशी स्टेप आहे तेच फक्त
बघा मी आहे तेच खाली लिहिलं. फक्त काय करायचं याच्यामध्ये चेंजेस करायचे ह्या खालच्या व्हॅल्यूमध्ये. काय चेंजेस करणार आहे बघा, आतून 2 कॉमन निघू शकतो बघा, इथेही 2 आहे आणि इथेही 2 आहे. मग काय 2 कॉमन निघाल्यावर खाली काय येणार आहे 4 आणि इथे x³ - 2 हे आन्सर येणार आहे. बस एवढंच तुमचं होतं फायनल आन्सर. ऍक्च्युअलमध्ये तुम्ही वरचं जरी लिहिलं तरी ते परफेक्टच असतं, त्यात काही फरक पडणार नाही. आय होप सगळ्यांना हा क्वेश्चन समजलेला आहे. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता बघा आपण क्वेश्चन नेक्स्ट करतोय. कुठला आहे हा क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 17. आता क्वेश्चन नंबर 17 मध्ये दिलेला आहे लॉगचाच आहे, जसा आधीचा केला सेम तसाच क्वेश्चन आहे इथे. तर इथे कसा करणार आहे बघू शकतो आपण. जे काय दिले आपण त्याला काय कन्सिडर करतो y. इथे लिहूया y इज इक्वल टू लॉग. लॉग हा सगळ्यांना लागणार आहे. मग लॉग ई रेस टू काय येणार आहे एक्स स्क्वेअर. नंतर प्लस मल्टिप्लाय मध्ये आहे ना, हे मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणजे काय होणार आहे प्लस लॉग काय येणार आहे 5 - 4x रेस टू काय 3/2. पुढे आता डिवाइड मध्ये आहे म्हणजे मायनस लॉग 7 - 3x. आता √3 आहे. आता सगळ्यांना माहिती आहे √3 असलं एक्सचं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण एक्स रेस टू हाफ मध्ये 1/3. तर तसंच आपण याला लिहिणार आहे 1/3. आता हाही फॉर्म्युला माहिती आहे लॉग यम रेस टू n म्हणजे n पुढे येणार n लॉग यम. हा फॉर्म्युला आहे. मग आपण हा फॉर्म्युला यूज करूया. मग y इज इक्वल टू हे एक्स स्क्वेअर पुढे येणार मग एक्स स्क्वेअर लॉग ई प्लस आता काय येणार आहे लॉग इथे पण 3/2 काय येणार आहे पुढे आणि लॉग 5 - 4x इथे पण 1/3 पुढे येणार आहे. काय येणार आहे इथे लॉग 7 - 6x. आता याचं आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं होणार आहे डेरिव्हेशन? आता dy/dx स्टार्ट करतोय. आता डेरिव्हेशन केलं की एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेशन काय होणार आहे 2x आणि सगळ्यांना माहित आहे लॉग ई हे तर कन्सिडरेबलच नसतं, ते 1 असतं, ते लिहायचंच नाही, त्याचं लॉग वगैरे काय करायचं प्रश्नच येत नाही. पुढे प्लस आता 3/2 कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचं काहीच नाही करायचं. लॉग आहे, लॉगचा फॉर्म्युला माहित आहे, लॉगचं डेरिव्हेशन काय असतो 1/x. मी याचा येणार आहे 1/5 - 4x आणि 5 - 4x डेरिव्हेशन किती असणार आहे इथे बाजूला लिहितोय मी. 5चा तर 0 होतो, 0 - 4 आणि x चा किती होतो 1 म्हणजे काय राहिलं -4. करेक्ट. आता इथे मायनस 1/3 कॉन्स्टंट येतो बाहेर. लॉगचं काय येणार आहे 1/7 - 6x. 7चा 0 जसं आत्ता आपण केलं होतं आणि इथे काय आलं -6. हे सगळ्यांना समजलं. हे बाकी रफ करून घेऊया आपण. हे सगळे फॉर्म्युले तुमचे पाठ असावेत, त्याशिवाय तुम्ही डेरिव्हेटिव्ह नाही सॉल्व्ह करू शकत. त्यासाठी बेसिक जर तुम्ही बेसिकची व्हिडिओ बघितली नसेल तर ती बघा, जर येत असेल तर उत्तमच आहे. आता पुढे बघा काय काय कॅन्सल होतं इथे बघू शकता तुम्ही. काय म्हणणार आहे इथे 2 1 जा 2 आणि इथे काय येणार आहे 2 2 जा 4. इथे काय येणार आहे 3 1 जा 3 3 2 जा 6. मग किती लिहिणार आहे इथे बघू शकता तुम्ही. इथे काय येणार आहे dy/dx. इथे 2x मायनस आहे ना -2 येणार आहे, तो -2 आणि 3 किती होणार आहे -6 डिवाइड बाय 5 - 4x. करेक्ट. इथे मायनस आहे, मायनस काय होणार आहे ते प्लस. बघा कुठले कुठले मायनस बोलतोय मी, हा मायनस आणि हा मायनस, हे दोन मायनसचं काय होणार आहे प्लस. आणि काय घेणार आहे मग 2 डिवाइड बाय 7 - 6x. हे आलेलं आहे तुमचं फायनल आन्सर. बस एवढंच होतं. याच्यात काय एक्स्ट्रा करण्यासारखं क्वेश्चन नव्हताच, एकदम बेसिक असा क्वेश्चन होता. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, म्हणजे आपण क्वेश्चन नेक्स्ट घेऊया. आता बघा क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 सॉल्व्ह करायचं आपल्याला. काय काय दिलेलं आहे ते बघू शकता आपण. ह्याला काय आता y घेणार आहे आपण. y काय घेणार आहे मग y इज इक्वल टू लॉग. लॉग हा सगळ्यांना यूज होणार आहे म्हणजे काय घेणार आहे लॉग a रेस टू cos x. नंतर डिवाइड मध्ये म्हणजे मायनस येणार आहे आणि लॉग हे पण मल्टिप्लाय मध्ये आहे, पण मल्टिप्लाय मध्ये असल्या याला प्लस येणार म्हणजे काय लिहिणार आहे लॉग एक्स स्क्वेअर -3 क्यूब आणि प्लस लॉग आणि परत लॉग आहे इथे लॉग एक्स. करेक्ट. ही व्हॅल्यू आली आपली. पण इथे ब्रॅकेट टाकायचा नेहमी लक्षात ठेवा. इथे ब्रॅकेट खालची व्हॅल्यू म्हणजे याला काय म्हणणार आहे आपण ब्रॅकेट टाकणार. मग आता इथे पुढे y इज इक्वल टू लॉग a रेस टू cos x मायनस. आता ब्रॅकेट काढलं तर काय होणार आहे बघा मायनस राहणार आहे इथे
एक्स स्क्वेअर मायनस 3 क्यूब. इथे मायनस येणार आता कारण की मायनसने इथे मल्टिप्लाय होईल ना, म्हणजे मायनस आलं की इथे काय येणार मायनसच. मायनस लॉग आणि परत काय येणार आहे लॉग एक्स. पुढे y इज इक्वल टू, इथे आता बघा हा फॉर्म्युलाही माहिती आहे आता सगळ्यांना, इथे बाजूला लिहितो लॉग यम रेस टू एन. काय असणार आहे एन लॉग यम, हा फॉर्म्युला असतो ना, पुढे येतं एन. मग आता काय होणार इथे मग कॉस एक्स आणि लॉग ए. पुढे मायनस 3 पुढे येणार म्हणजे 3 लॉग एक्स स्क्वेअर मायनस 3. इथे तर काहीच काय नाहीये म्हणजे लॉग, फक्त काय लिहूया लॉग लॉग एक्स. आता इथनं पुढे आपण डेरिव्हेशन, तर ठीक आहे आपण डेरिव्हेशन स्टार्ट करतोय. आता लिहूया इथे डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेशन करतोय. तर आता बघ इथे एक कॉन्स्टंट टर्म आहे, ती कुठली लॉग ए. तर बघा याच्या आधीच्या सम मध्ये आपण लॉग 4 ला काय म्हणलं होतं कॉन्स्टंट. मग इथे लॉग ए सुद्धा काय असतो कॉन्स्टंट, कारण की ए हे कॉन्स्टंट टर्म म्हणून कन्सिडर केलं जातं. तर मग आपण लिहूया इथे काय लिहिणार आहे लॉग एक्स आहे तसं लिहायचं, त्याचं काहीच करायचं नाही. कॉसचं काय होणार आहे मायनस साइन एक्स होणार आहे. मग इथे मायनस 3 तसाच राहणार आहे. लॉगचा आपण चेन रूल नुसार पहिल्यांदा पूर्ण बघा अंडरलाईन करून ठेवलेली आहे मी. लॉग पहिल्यांदा लॉग म्हणजे 1 अपॉन किती येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 3. नंतर एक्स स्क्वेअर मायनस 3चा डेरिव्हेशन किती होतो फक्त 2x. नंतर मायनस याचा सुद्धा तेच येणार आहे 1 अपॉन लॉग एक्स आणि फक्त लॉग एक्सचा काय होणार आहे 1 अपॉन एक्स. खरं तर तुमचं इथे आन्सर संपत आहे, फक्त इथे आपण काय करणार आहे त्याला नीट सिक्वेन्स लिहूया. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे काय लिहिणार आहे मायनस आहे, तर पुढे काय करून बघूया आपण हे एकत्र म्हणजे काय लिहिणार आहे मायनस साइन एक्स लॉग एक्स मायनस इथे 3 मल्टिप्लाय बाय 2x किती होणार आहे 6x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 3 आणि परत मायनस 1 अपॉन लॉग एक्स अँड एक्स. हे आलेलं तुमचं काय फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याला ब्रॅकेट याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. हे तुमचं आलेलं फायनल आन्सर. आपण नेक्स्ट क्वेश्चन करूया आता. आता बघा क्वेश्चन नंबर 19 सॉल्व्ह करतोय आपण. तर काय करणार आहे याच्यात वाय तर ऑलरेडी कन्सिडर केलेलं आहे. बघा वाय इज इक्वल टू काय 25 कुणाचा स्क्वेअर असतो 5चा आणि पॉवर मध्ये लिहिणार आहे लॉग बेस टू द 5 आणि सेक एक्स मायनस हा कुणाचा असतो 4चा 4 स्क्वेअर आणि पॉवर मध्ये काय लिहिणार आहे लॉग बेस टू द 4 10x. आता बघा मल्टिप्लाय मध्ये असतं, हा आपण बघितलं यम रेस टू एन. फॉर्म्युला काय असतो याचा यम मल्टिप्लाय बाय एन, करेक्ट. मग त्यानुसार आपण लिहून घेणार आहे ते कसं घेणार आहे हे बघा 5 2 लॉग बेस 5 आणि सेक एक्स. पुढे 4 2 लॉग 4 आणि 10x. हा आला आपला. त्याच्यानंतर पुढे काय करणार आहे आता मल्टिप्लाय मध्ये 2 पॉवर मध्ये जाऊ शकतो याच्या, बरोबर ना. हा बघा 2 याच्या काय करू शकतो आपण पॉवर मध्ये पाठवू शकतो, हा 2 सुद्धा पॉवर मध्ये जाणार. म्हणजे काय लिहिणार आहे 5 लॉग 5 सेक एक्स आणि पॉवर मध्ये काय 2 मायनस 4 लॉग इथेही 4 आणि 10x रेस टू द काय घेणार आहे आपण 2. आता हे फॉर्म्युले माहीत हवेत सगळ्यांना. आता बघा आपण हा फॉर्म्युला खूप आधी बघितलेला आहे. ए लॉग आणि परत काय असेल समजा कुठलीही व्हॅल्यू असेल इथे समजा एक्स असेल तर याच्याऐवजी सरळ सरळ आपण फक्त काय लिहितो एक्स लिहितो. हा फॉर्म्युला माहित आहे सगळ्यांना, नसेल माहिती इथे बघ बाजूला मी फॉर्म्युला लिहून देतो तो तुम्ही तिथे मार्क करून घ्या. हा फॉर्म्युला लिहून देतोय मी ए आणि वरती असेल लॉग ए आणि एक्स असं असेल तर फॉर्म्युला फक्त काय असतो एक्स. हे माहीत असलं पाहिजे, तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. म्हणजे आता हे लिहायची तुम्हाला गरज नाहीये, कुठली व्हॅल्यू ही लिहायची गरज नाहीये आणि हे सुद्धा लिहायची गरज नाहीये. फक्त पॉवर मध्ये जे आहेत त्याच व्हॅल्यू आपण फक्त यूज करणार आहे. म्हणजे काय लिहिणार आहे वाय इज इक्वल टू सेक एक्स त्याचा स्क्वेअर दिले त्यांनी मायनस 10 स्क्वेअर एक्स. मग आता सेक स्क्वेअर एक्स आणि 10 स्क्वेअर एक्स याचं काय होतं वाय इज इक्वल टू याचं येणार आहे 1 येतं आन्सर. सगळ्यांना आता हे माहित आहे की ट्रिग्नोमेट्री. मग वाय इज इक्वल टू किती येणार आहे 1. आता याचं डेरिव्हेशन करायचं आहे मग आपल्याला. मग काय लिहिणार आहे डी वाय बाय डी एक्स. 1चा डेरिव्हेशन काय असतो 0. हे आपल्याला माहित आहे कुठलीही कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेशन 0 असणार आहे. मग आलं हे तुमचं फायनल आन्सर. आय होप सगळ्यांना ह्या गोष्टी क्लिअर आहेत. हे आले तुमचं. आता लास्ट क्वेश्चन बघणार आहे आपण क्वेश्चन नंबर 20. मग तुमचा क्वेश्चन
3 हा काय झाला. आपण आता क्वेश्चन नंबर 20 बघतोय. तर काय करणार आहे बघा आता. ह्याला आपण काय कन्सिडर करतो, वाय. फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे, वाय इज इक्वल टू यू अपॉन व्ही हा फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे त्यासाठी काय करतो, फॉर्म्युला तर सगळ्यांना माहीत असावा, कसा करणार आहे काय करणार आहे हेही स्टेप माहीत असावी. मग आता बघा इथे लिहिणार आहे डी बाय डी एक्स, वायचं करणार आहे आपण. मग काय लिहिणार आहे, पहिल्यांदा खालची टर्म बाहेर एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि डेरिवेशन कोणाचं करणार आहे, वरच्या टर्मचा. काय लिहिणार आहे इथे एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू किती येणार आहे 4. नंतर पुढे काय लिहिणार आहे मायनस, आता एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 बाहेर येणार आणि डेरिवेशन खालच्या टर्मचं करणार. खालची टर्म कुठली आहे ती रूट एक्स स्क्वेअर मायनस 5. डिवाइड मध्ये घेणार आता आपण डिवाइड बाय खालच्या टर्मचा स्क्वेअर. खालच्या टर्मचा स्क्वेअर केल्यावरती तो वाटलंच तर तो लिहूया पाहिजे पहिल्यांदा एक्स स्क्वेअर मायनस 5 त्याचं काय करणार आहे आपण स्क्वेअर. आता स्क्वेअर आणि काय होणार आहे रूट कॅन्सल होईल पण ते लिहूया. डी वाय बाय आता काय लिहिणार आहे डी एक्स इज इक्वल टू काय एक्स स्क्वेअर मायनस 5. आता इथे काय 4 याचा फॉर्म्युला माहिती आहे एक्स रेस टू 4चा असतो 4x रेस टू 3. मग याचा किती होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 हा 4 पुढे घेणार आपण आणि काय येणार आहे रेस टू किती येणार आहे 3. त्याच्यानंतर आपल्या चेन रूल नुसार पहिल्यांदा पूर्ण याचा नंतर फक्त ब्रॅकेटचा एक्स स्क्वेअर प्लस 2 किती येणार आहे 2x मायनस आता बाकी हे आहे तसंच एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 रूट आहे. रूटचा फॉर्म्युला काय असतो रूट एक्स असतो 1/2 रूट एक्स करेक्ट. मग याचं येणार आहे 1/2 एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि नंतर फक्त ब्रॅकेट चेन रूल नुसार पहिल्यांदा पूर्ण याचा नंतर फक्त आतला म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5चा येणार आहे 2x. तर इथे काय होणार आहे 2 ला 2 कॅन्सल होईल. हे डिवाइड करूया आता आपण. आता डिवाइड बाय काय येणार याची मग व्हॅल्यू बघू शकता. आता डिवाइड बाय खालच्याचं काय होणार आहे स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल म्हणजे राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 5. आता हे नीट लिहून घेऊया. मग काय लिहिणार आहे डी वाय बाय डी एक्स. आता बघा पुढे काय करणार आहे आपण इथे रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि 4 मल्टिप्लाय बाय 2x किती होणार 8x एक्स स्क्वेअर प्लस 2 त्याचा सुद्धा क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 आणि इथे किती लिहिणार आहे मग आपण एक्स अपॉन रूट एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि एक्स स्क्वेअर मायनस 5 आहेच. बेस सेम करून घेऊया आपण. आता याचा बेस सेम कसा करून घेणार आहे हे तुम्हाला बघून कळू शकतं की आपण याच्यात काय चेंजेस आणि काय कसा बेस सेम करणार आहे. तर आता बघा बेस सेम कसा करणार आहे की यांनी इकडे मल्टिप्लाय करणार आहे ह्या टर्मला म्हणजे कुठल्या टर्मला बघा ब्रॅकेट टाकतो म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल. ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. ह्याला डिवाइड मध्ये काहीच नाही आहे. डिवाइड मध्ये काहीच नाही म्हणजे आपण कन्सिडर काय करूया 1 आहे. तर ह्या टर्मनी आपल्याला इकडे मल्टिप्लाय करावं लागेल ह्या इथे करेक्ट. मग त्यांनी मल्टिप्लाय केल्यावर काय होणार याचा बघा रूट आहे तो निघून जाईल. मग राहणार काय फक्त बघा डी वाय बाय डी एक्स एक्स स्क्वेअर मायनस 5 कारण की रूट रूट कॅन्सल काय होणार मल्टिप्लाय करावं लागेल ना क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे फक्त काय राहणार आहे एक्स म्हणजे तसं. त्याच्यानंतर 8x आणि काय लिहिणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू किती येणार आहे 3. हे मी थोडंसं रफ करून घेऊया. आता काय होणार आहे पुढे इथे मायनस मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 आणि एक्स हे इकडे काय करूया डिवाइड मध्ये आणूया. आता डिवाइड मध्ये येणार आहे ते आता बघा काय करणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 5 आणि ते डिवाइड मध्ये आल्यावर काय येणार आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस 5. आता हेच खरं तर आपलं इथे क्वेश्चन संपतोय पण थोडंसं आपण एकत्र करून तो बघा बरं 2 मध्ये काय कॉमन निघतंय हे पहिलं आणि हे काय सेकंड ह्या 2 मध्ये काय कॉमन निघतं मला बघून समजलं असं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 3 कॉमन निघतोय दोन्ही साईड वरतून आणि आत काय शिल्लक राहणार आहे मग ब्रॅकेट मध्ये
आणि अजून काय एक्स सुद्धा कॉमन निघते बघा, इथे एक्स आहे आणि इथे सुद्धा काय एक्स, मग एक्स सुद्धा काय निघणार आहे कॉमन. आत काय शिल्लक राहणार आहे मग एक्स स्क्वेअर -5 आणि काय 8 मायनस एक्स स्क्वेअर -2 हे शिल्लक राहिलं आणि डिवाइड बाय काय लिहिणार आहे आपण, जी काय आपली खालची टर्म आहे ती तर रिपीट. पण आता इथे थोडंसं चेंजेस करून लिहू आपण. कशी लिहिणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. आता इथे काय रूट आहे, रूटच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, हाफ म्हणून लिहू शकतो ना. इथे काय नाही म्हणजे 1. ह्यांचे एकत्र केलं तर काय बनतं तेही माहिती आहे. आतला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. आतला ब्रॅकेट कसा सॉल्व्ह करणार आहे, 8 नी 5 ला सुद्धा आणि ह्याला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. म्हणजे किती येणार आहे dy/dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर +2 रेस टू 3 आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे 8x स्क्वेअर मायनस 8 मल्टिप्लाय बाय 5 किती येणार आहे 40 मायनस एक्स स्क्वेअर -2 आणि डिवाइड बाय किती घेणार आहे आपण याचं एक्स स्क्वेअर -5 रेस टू किती येणार आहे 3/2. आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार आहे आपण. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतल्यावरती येणार तुमचं फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर +2 रेस टू 3 आणि आत काय राहणार आहे 8x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किती होणार आहे 7x स्क्वेअर -40 -2 म्हणजे -42 आणि डिवाइड बाय किती घेणार आहे आपण एक्स स्क्वेअर -5 रेस टू 3/2. हे आलेलं तुमचं फायनल आन्सर. ओके, हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण आता हा अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. आपण क्वेश्चन नंबर 4 हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया.